सहनौ पुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी भागवता प्राकृती जनितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राऊतजी ओंकार साधना घेतील आणि त्यानंतर डॉक्टर साहेब त्यांच्या निरूपणाला सुरुवात करेल. नमस्कार. ओंकार साधनेचा अभ्यास आपण करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण करूयात. जिथं आपण बसलेला असेल तिथं कम्फर्टेबली बसा. जर खाली बसलेला असाल तर सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन, पद्मासन. खुर्चीत बसला असेल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम. सो हम, 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 सो हम,
सोहम 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 स्टॉप. आपण 5 वेळा ओंकार करणार आहेत. सुरुवातीला 3 ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, त्याच्यानंतर 2 ओंकार. ओंकार जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धाऱ्यासारखा अखंड असावा आणि शंखानादासारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत शांत शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize thumb size bright flame in between eyebrows where Adanya Chakra is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात. परत एकदा 2 वेळा ओंकार. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. पूरक. घर्षणयुक्त पूरक. सॉरी, दोन्ही हाताचं घर्षण करूया. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ.
गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय गेलं की काय चाललं बोल. काय केलं हॅलो, आवाज येतोय का? हो डॉक्टर तो साहेब आहे. येतोय. आवाज येतोय कारण माझं स्क्रीन गेलेलं आहे म्हणून विचारलं. नाही दिसतोय डॉक्टर साहेब. विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. हनुमान जयंती काल झाली, चैत्र शुद्ध पौर्णिमा, आणि त्यानिमित्त या ठिकाणी जे आहे ते आपण हनुमान चालिसाचा काही चिंतन करण्याचा जो मानस केलेला आहे तो खरं म्हणजे आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. आध्यात्मिक ओळख हनुमान चालिसाची कशी असायला हवी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अद्वैत तत्वज्ञानाचं आपलं अधिष्ठान आहे, डॉक्टर काकांचं अधिष्ठान आहे, त्यांनी समर्थ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय दोघांचं अधिष्ठान ठेवलंय. समर्थांचं पण जे आहे ते दैवत श्रीराम आणि श्री हनुमान अशा प्रकारचं होतं. आणि त्यातून अद्वैत तत्वज्ञानाचा अध्यात्म भाव काय आहे ते आपण पाहणार आहोत. ही एक ओळख आहे हनुमान चालिसा. रामचरितमानस जे आहे ते खूप विस्तार स्वरूपामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी लिहिलं. आणि जणू काही त्यातून त्यांना जे प्रकट करायचं होतं ते त्या रामचरितमानसाच्या विस्तारामध्ये पुढे डायल्यूट तर झालं नाही असं त्यांना वाटलं की काय, किंवा जे तत्वज्ञान त्यांना सांगायचं होतं, जे प्रेम त्यांना सांगायचं होतं ते कुठे राहून तर नाही गेलं, पूर्ण प्रकट झालं की नाही असं त्यांचा कदाचित मानस असावा. आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर त्यांनी जे आहे ते हनुमान चालिसाच्या रचनेकरता जो आहे तो आरंभ केला. त्याची पण एक गोष्ट आहे की त्यावेळेस अकबराचं राज्य होतं आणि समाजामध्ये गोस्वामी तुलसीदासांचा पुष्कळ प्रभाव अकबराला आढळला. त्यांनी म्हटलं की हे कोण महात्मा आहे, यांना बोलवा. आणि त्या काळाला असं होतं की महात्म्य म्हटलं म्हणजे जे आहे काहीतरी चमत्कार असा सर्वसाधारण लोकांना अपेक्षित होता. अकबरालाही तो अपेक्षित होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी गोस्वामीजींना म्हटलं की तुम्ही काहीतरी चमत्कार करून दाखवा. गोस्वामीजींनी सांगितलं सरळ स्पष्ट की मला तर चमत्कार माहित नाही, मला तर फक्त माझा रामच माहिती आहे, माझा हनुमान माहिती आहे, मला कोणी माहिती. त्यांचं मी निरंतर ध्यान करतो, चिंतन करतो, एवढंच मला येतं, आणखी मला काही येत नाही. मग अकबर जे आहे त्या अकबराला जरा ते उत्तर जे आहे ते दुःख वाटलं. आणि अकबराने त्यांना जे आहे ते सांगितले की यांना जेलमध्ये ठेवा, जोपर्यंत काही चमत्कार दाखवत नाही तोपर्यंत तिथेच राहू द्या. आणि गोस्वामीजी जेव्हा तुरुंगात गेले त्यावेळेस हनुमान चालिसाची ही रचना झाली. असं सांगतात की ते 40 दिवस तुरुंगात होते. हनुमान चालिसा त्यांनी जो सुरू केला असं सांगतात की रोज एक चौपाई त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी
रचना करत होते रोज एक चोपाईची. असं करता करता जेव्हा 40 दिवस झाले, 40 चोपाया झाल्या, त्यावेळेस असं काही झालं की म्हणे अकबराला जो आहे तो वानरांचा, बंदरांचा खूप त्रास होऊ लागला. माहित पडलं असं की सर्व दूर शहरामध्ये बंदच बंद झालं आणि ते सर्व जे आहे ते राजवाड्यात इकडे तिकडे, तो जिथे काम करत होता कोर्टामध्ये तिथे सुद्धा येऊन बंद बसू लागले. त्याच्या शिपायानं सुद्धा त्यांना आवरता आलं नाही. अशा प्रकारचं जेव्हा झालं तेव्हा अकबर विचार करू लागला की हे असं एकदम कुठून आले हे सर्व, आतापर्यंत कोणी नव्हतं. मग त्याला कोणी असं समज दिली की मारुतीरायाच्या पट्ट शिष्याला आपण तुरुंगात ठेवलं आहे, हे तर त्याचं कारण नसावं. मारुतीराय म्हणजे जे आहे ते स्वरूपच आहे तशा प्रकारचं त्यांचं. मग यावेळेस जे आहे ते अकबराला नाईलाजाने त्यांना बाहेर काढावं लागलं, सोडून द्यावं लागलं. आणि गोस्वामीजी बाहेर आले आणि ती जी हनुमान चालीसाची रचना त्या काळाला झाली, त्याचं महात्म्य एवढं आहे की उत्तर भारतामध्ये पर्टिक्युलरली घराघरामध्ये हनुमान चालीसा जो आहे तो म्हटला जातो, सर्वांना पाठ आहे. एखाद ओवी तरी त्याची पाठ आहे लोकांना, ती तरी त्यांची त्यांच्या तोंडामध्ये आहे. हनुमान चालीसा इतकं इतकं प्रभुत्व आहे आणि ज्याचं इतकं जास्त प्रभुत्व आहे त्याच्याबद्दलची आपल्याला जे आहे ते थोडस आध्यात्मिक बॅकग्राऊंड सुद्धा माहिती करणं किंवा माहिती असणं हे सुद्धा जे आहे ते अपेक्षित आहे. तर चौपाईचं जे आहे ते सुरू करायच्या पहिले आपण वंदन करणार आहोत हनुमानजीला, मारुतीला, त्याच्यानंतर सुरू करणार आहोत. पण चौपाईचं रूपरेखा अशा प्रकारची आहे, हनुमान चालिसाची रूपरेखा अशा प्रकारची आहे की सुरुवातीला 2 दोहे आहे, त्याच्यामध्ये वंदन केलेलं आहे, गुरुला वंदन केलेलं आहे. आणि शेवटी सुद्धा एक दोहा आहे जेव्हा ते संपवलंय हे 40 चौपाई. अशा प्रकारची त्याची जी आहे ती रूपरचना आहे. काय दाखवलंय त्याच्यामध्ये, तर परमप्रेम काय असतं शिष्याचं भक्ताचं परमात्म्याविषयी हे दाखवलेलं आहे. ती दृष्टी आपली नाहीये. आपली दृष्टी अशा प्रकारची आहे की आम्हाला काहीतरी अडचणीत सापडलो, काहीतरी आमचं कल्याण करा, आणि नसेल अडचणीत सापडलो तर कमीत कमी सुखरूप चालू द्या, जे चाललंय ते आणखीन चांगलं चालू द्या, अशा प्रकारची आमची वृत्ती असते. आणि त्या वृत्तीच्या पायी आम्ही जे आहे ते कोणतीही उपासना, हनुमान चालीसा सर्वसाधारण म्हणतो. सर्वसाधारण वृत्ती अशा प्रकारची आहे, सर्वांचीच आहे असं म्हणत नाही मी. पण खरं म्हणजे हनुमान चालीसा तसं नाहीये. तो काही कोणतीही उपासना त्याच्याकरता जे आहे ते अशा प्रकारची नसते की तुम्ही फटाफट त्याला म्हणा, अशा प्रकारची ती उपासना नसते की तुम्ही जे आहे ते भरधाव गाडी सोडता आहात आणि ते म्हणता आहात, ते असं नसतं. कारण तसं जर झालं तर मग त्याचा अर्थ मागे राहतो. जसं डॉक्टर काका नेहमी म्हणतात की जे आहे ते पारायणाला जे आहे त्यांचं विशेष कटाक्ष असतो की असं नको त्या ठिकाणी की पारायण चाललेलं आहे, शब्द भराभर पुढे जातात आहे आणि अर्थ त्याचा पाठीमागे राहतो. राम नाम जानो नहीं भाई पूजा में हानी, अशा प्रकारचं तुलसीदास गोस्वामीजी म्हणतात, तुलसीदासजी म्हणतात. तर हनुमान चालीसा जेव्हा आम्ही म्हणू किंवा म्हणतो त्यावेळेस अत्यंत आवश्यक आहे की त्याच्या पाठीमागचा जो अर्थ आहे तो सदोदित आमच्या ध्यानामध्ये असला पाहिजे. अँड दिस इज ट्रू फॉर कोणत्याही प्रकारचं आम्ही जे आहे ते उपासना करतो, ते दासबोधाची असेल, दासबोधाचं पारायण असेल. जुन्या दासबोधाचं पारायण आम्ही एकदा केलं होतं, दासबोधाचंही पारायण सामूहिक केलेलं होतं या ठिकाणी. पण पारायणामध्ये अशी वृत्ती असावी की त्या ठिकाणी जे आहे ते त्याचा अर्थ पाठीमागे पडता कामा नये. हा अत्यंत महत्वाचा भाग या ठिकाणी सर्वांच्याच अडीअडचणीमध्ये, म्हणजे सर्वांनाच त्याची अडचण होते आणि तो लक्षात ठेवायला हवा, कारण आम्हाला राहत नाही, आम्ही लवकर लवकर पुढे जातो.
असं सुद्धा आहे की हनुमान चालिसा म्हणताना किंवा रामचरित मानस म्हणताना हनुमानजी त्या ठिकाणी आहे, उपस्थित आहे, हा सुद्धा भाव जो आहे त्या ठिकाणी एक अत्यंत पवित्र आणि उत्तम भाव आहे. असं सांगतात की रामाचं वर्णन ज्या ठिकाणी आहे, हनुमान चालिसामध्येही रामाचं वर्णन आहे आणि रामाचं वर्णन जिथे चालतं तिथे हनुमानजी उपस्थित असतात. त्या सुरुवात व्हायच्या पहिले येतात, सर्व संपल्यानंतर शेवटी जातात, असं गोस्वामी तुळशीदासांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे की त्यांच्या रामकथेमध्ये ते येऊन सर्वात पहिले बसत होते आणि सर्वात शेवटी जात होते. अशा प्रकारची परिपाठी हनुमानजीची आहे. म्हणून त्यांच्याकरता आसन जे आहे त्याचं सांगतात की त्या ठिकाणी आसन हे आम्ही ठेवावं, म्हणजे आमचा भाव जो आहे तो आणखीन कसा होईल, तर म्हणजे हा भाव जो आहे तो वाढेल. हनुमानजीला जसं बल म्हटलेलं आहे, तर आम्हाला या ठिकाणी कुठे लढायला जायचं नाहीये बाहेर, पण आम्हाला आत्मिक बल त्यांच्यापासून आम्हाला मिळायला हवं. अशा प्रकारे त्यांची स्तुती आम्ही पाहायला हवी. काय त्यातून मिळणार आहे, तर म्हणे परमप्रेम, जसं मारुतीचं रामाशी होतं परमप्रेम होतं, मग असं परमप्रेम, असं सेवाभाव, अशी दास्य भक्ती ही त्यांच्याकडून आपल्याला शिकून घ्यायची आहे. ते म्हणतात की या ठिकाणी खूप हा धडा घेण्यासारखा आहे आपल्याला. त्यांनी जशी सेवा केली रामाची, त्या अतूट प्रेम त्या ठिकाणी होतं आणि एकी भाव त्या ठिकाणी होता की रामाशिवाय त्यांना आणखीन कोणतंही, त्यांना असं वाटत नव्हतं की आणखीन काही पाहावं, आणखीन काही करावं. राममय त्यांचं जीवन झालेलं होतं. तसं आमचं जे आहे ते अध्यात्ममय जीवन व्हावं या ठिकाणी, हा याच्या पाठीमागचा धडा, हा धडा यातून आपल्याला घेण्यासारखा आहे. रामायणामध्ये, हनुमान चालिसामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की आम्ही असं म्हणू की ह्या कपोलकल्पित गोष्टी आहे, या असं होणं शक्य नाही असं आम्हाला वाटावं आमच्या मनाला. खरं म्हणजे साधारण बुद्धीला तसंच वाटणार त्याप्रमाणे. पण आम्हाला त्याच्यातनं काय करायचं आहे, तर म्हणजे त्या गोष्टींमधनं आम्हाला जे आहे ते आमचं सार जे आहे ते घ्यायचं आहे. गोष्टी कोणाकरता असतात, तर म्हणजे गोष्टी लहान मुलांकरता असतात. लहान मुलांना आपण तत्वज्ञान सांगू शकत नाही, गुरुतत्व समजवू शकत नाही. लहान मुलांना जे आहे अशाच गोष्टी ज्या आहेत ते रामाच्या, कृष्णाच्या, मारुतीच्या आपल्याला सांगाव्या लागतील. त्याच्यातनच त्यांचा जो आहे तो, त्या गोष्टी जेव्हा ते ऐकतील आणि जेव्हा त्यांची बुद्धी पुढे प्रगल्भ होईल, आणि त्यावेळेस जेव्हा बुद्धी प्रगल्भ होईल त्याच्यातनं ते खरा अर्थ काढतील, गुरुतत्व काय आहे हे शोधतील, आत्मतत्व काय आहे हे शोधतील. हे तेव्हाच होईल जेव्हा की लहानपणी त्यांना या गोष्टी ज्या आहेत ते सांगितल्या जातील, या गोष्टी त्यांच्या बुद्धीमध्ये रुजू होतील. तर म्हणजे जो वारसा ग्रुप आहे, संस्कार वर्ग आहे, त्याचं कार्यच मुख्य हेच आहे की त्यांना अशा प्रकारच्या देवादिकांच्या गोष्टी सांगून, शक्तीच्या गोष्टी सांगून आणि त्याप्रमाणे त्यांच्या मनावर बिंबवाव्या. आणि त्याच्यानंतर अशी आपण आशा करून चालतो की नंतर त्याचं परिणिती जी आहे ती त्याच्या मूल्यांमध्ये होईल, मॉरल व्हॅल्यूज मध्ये होईल आणि तत्वज्ञानामध्ये होईल. तर असं हे सर्व ह्या ठिकाणी हे बॅकग्राऊंड जे आहे हनुमान चालिसा घेण्याचं, ते हे आहे. आणि जसं मी सांगितलं की ह्याचा उद्देश हा नाहीये की आम्हाला काहीतरी संसारातलं काहीतरी मिळावं, हा उद्देश त्याच्यामध्ये नाहीये हनुमान चालिसाचा. हनुमान चालिसा मधलं अध्यात्म काय आहे ते आम्हाला हवं आहे, आणि त्याच्याकरता जो आहे तो आजचा आम्ही हनुमान चालिसाचा उपदेश काय आहे तत्वज्ञानाच्या हिशोबाने तो पाहणार आहोत. तर रामचरित जे रामचरित मानस त्यांनी सुरू केलं गोस्वामी तुलसीदासांनी, तर त्यांनी जे वर्णन, जे नमन केलं सुरुवातीला, तेच नमन आपण इथे करणार आहोत. त्यांनी कशाचं नमन केलं, सुंदर नमन आहे ते. आणि त्यांचा नमन कशाला, कोणाला केलं, तर म्हणजे त्यांनी पहिले सरस्वतीला केलं, नंतर गणेशाला केलं आणि नंतर गुरुला केलं. तर हनुमान चालिसामध्ये जे गुरुचरण सर्व जे गुरुचं जे वंदन आहे त्याच्याकडे आपण येणार आहोत, जे सुरुवात आहे हनुमान चालिसाची. पण त्यांनी जे सरस्वतीला आणि गणेशाला वंदन केलं ते काय केलं, तर वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपी. वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपी म्हणजे अक्षराचा अर्थ आणि किंवा अक्षराचा समूह म्हणा,
वर्णानाम अक्षराचा समूह, अर्थसंघानाम अर्थाचा समूह, रसानाम त्याचा जो रस आहे, आणि छंद सामपी म्हणजे जे आहे ते छंदांबद्दल त्यांनी लिहिलंय. मंगलानांच करतारो, आणि ही मंगल असं जे आहे ते शब्द, मंगलमय रचना जी आहे ते करणारा कोण आहे? करतारो वंदे वाणी विनायक, जे करणारे आहे अक्षराचा समूह, त्याच्यानंतर अर्थ त्याच्यातनं निघावा, त्याच्यातनं जे आहे त्यातनं रस उत्पन्न व्हावा, छंद उत्पन्न व्हावा आणि मंगल उत्पन्न व्हावं. पण असं मंगल उत्पन्न करणारे जे आहे ते कोण आहे? ते म्हणे वंदे वाणी विनायक, त्यांना मी नमन करतो. ती वाणी आहे, ती शारदा आहे, आणि ते गणेश जी आहे, गणेश मूर्ती आहे. अशा प्रकारचं वंदन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते काय झालं तर म्हणे श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, म्हणजे हनुमान चालिसाला इथं प्रारंभ झाला. गुरुला वंदन केलेलं आहे. गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बर्नव रघुर विमल जसू जो दायकू फलचारी. हा पहिला दोहा आहे. आणि बुद्धिहीन तुम जान के सुमिरो पवन कुमार, बलबुद्धी विद्या देव मोही हरेऊ कलस विकार, हा दुसरा दोहा आहे. आणि ह्या दोन दोह्यानंतर जे आहे त्या चौपाई त्यांचं सुरू होतात, ज्या 40 चौपाई आहे. आणि शेवटी परत जे आहे ते एक दोहा त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि हनुमान चाळीसा इथे समाप्त होतो. आणि आता आपण सुरू करतो की यांचं लक्ष काय आहे, हनुमान चालिसाचा उद्देश काय आहे. ते त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की हनुमान चालिसाचा उद्देश काय आहे की गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, हा हनुमान चालिसाचा उद्देश आहे. निज म्हणजे स्वतःच मन, स्वतःच मन, मुकुर सुधारी, सुधार, मुकुर म्हणजे दर्पण आहे, म्हणजे माझ्या मनाचं दर्पण तू सुधार, माझ्या मनाचं दर्पण स्वच्छ कर. माझ्या मनाच्या दर्पण मध्ये काय आहे तर म्हणजे मळ आहे आणि विक्षेप त्या ठिकाणी मनामध्ये येतात. तर हे मळ आणि विक्षेप दूर होणं, अध्यात्म भाषेमध्ये मळ आणि विक्षेप, आणि त्याच्यानंतर आवरण म्हणजे अज्ञान. हे तिन्ही आम्ही जे आहे ते अध्यात्मात पाहतो की हे अत्यंत आवश्यक आहे की हे तिन्ही जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आम्हाला आत्मलाभ होणार नाही. म्हणजे आम्ही पहिलेही पाहिलेलं आहे की कर्मयोगेन चित्तशुद्धी, म्हणजे निष्काम कर्म केल्याने अंतःकरणाची शुद्धी होते. आणि उपासनेन विक्षेप निवृत्ती, उपासना केल्याने जे आहे ते मनाची चंचलता कमी होते. आणि श्रवणेन अज्ञान निवृत्ती, श्रवणेने काय होतं? आवरण निवृत्ती, म्हणजे हे जे अज्ञान आहे की मी देह आहे हे जातं. हे कशाने जातं तर म्हणे ज्ञानाने ते जातं, म्हणजे अज्ञान त्या ठिकाणी जातं. तर निज मनु मुकुर सुधार, माझ्या मनाचं जे मुकुर म्हणजे दर्पण. आता हे दर्पण जे आहे ते मनाचं दर्पण कसं साफ करायचं, कसं स्वच्छ करायचं, काय करायचं याच्याकरता तर म्हणे श्री गुरुचरण सरोज रज, म्हणजे आमचे जे श्री गुरु आहे, आमचे जे श्री गुरु आहे त्यांचं जे चरण कमल आहे, म्हणजे सरोज म्हणजे कमल. कमळाचं काय असतं तर म्हणे कमळ जे आहे ते चिखलात असतं, गंदगीमध्ये असतं, पण ते नेहमीच गंदगीच्या वरती असतं. असे श्रीगुरूचे जे पाय आहे, श्रीगुरूचे चरण जे आहे ते काय आहे तर म्हणजे संसार रूपी चिखलामध्ये जरी ते असले तरी ते पाय वरती आहे, म्हणजे काय कमळासारखे आहे. असे जे पाय आहे यांच्या पायाची जी धूळ आहे रज, श्री गुरु चरण सरोज रज, त्या पायांची जी धूळ आहे त्या धुळेनी काय करायचं त्यामुळे आमच्या मनाचा जो दर्पण जे आहे, आमच्या मनाचा जो आरसा आहे, आईना आहे मनाचा, त्याला जे आहे आम्ही साफ करायचं. असं ते सुंदर अर्थ या ठिकाणी घेतात आहे. खरं म्हणजे कमल त्यांनी म्हणून अशा प्रकारे म्हटलंय की या ठिकाणी गुरु कसे हवे तर म्हणजे गुरु जे आहे ते संसारातलेच हवे. गुरु जो संसार रूपी दलदल मध्ये राहतो अशाच प्रकारचा गुरु हवा. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू सद्गुरु संसार रूपी दलदलामध्ये राहणारा असाच सद्गुरु जे आहे ते आमचं कल्याण करू शकतो. जो हिमालयामध्ये राहतो, जो जो लोकांना दिसत नाही, अशा गुरूंपासून जे आहे ते आम्हाला लाभ मिळणं थोडं कठीण आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की गुरुचरण सरोज रज, की म्हणजे जे आहे ते असे गुरु हवे की जे आमच्यापैकीच काहीतरी कोणीतरी असे हवे.
मग आता कशाने साफ करायचं कमल हे आपलं मन, तर त्यांनी सांगितलं रज. म्हणजे चरणाला जे त्यांची धूळ लागलेली आहे त्या धुळेनी आमचं आरसा जो आहे, मनाचा आरसा जो आहे तो साफ करायचा. आता खरं म्हणजे पहिले जे आहे, पहिल्या काळी असं होतं की कोणत्याही प्रकारचं काही साफ करायचं असेल तर मी मातीने साफ करत होतो. लहानपणी सुद्धा जे आहे ते आपण 100 वर्षापूर्वी म्हणा किंवा 50 वर्षापूर्वी सुद्धा म्हणा, गावागावांमध्ये जे आहे ते मातीच होती. काही सफाई करायची असेल तर हाताची सफाई करायची असेल, काही करायची असेल तर त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचं होतं की जर आरसा साफ करायचा तर म्हणे धुळीने साफ करा. तर गुरुचरण सर्वच रज, म्हणजे त्यांची जी चरण धुळी आहे त्यांनी आमचं मन साफ करायचं. तर म्हणे किती करायचं साफ, तर म्हणे जे जोपर्यंत माझ्या मनातलं म्हणजे इतकंही साफ नाही करायचं की तुझा आहे तो आरसाचं आरशात्व खतम होईल म्हणून, तसंही नको त्या ठिकाणी. म्हणजे त्याची त्याची जी लवचिकता आहे किंवा त्याचं जे शायनिंग आहे तेही खराब व्हायला नको त्या ठिकाणी. तर म्हणे किती करायचं की वरनव रघुवर विमल जसू, म्हणजे रघुवर म्हणजे रामरायांचं विमल म्हणजे पवित्र असं स्वरूप जे आहे, जो असं त्या ठिकाणी प्रगट होत नाही. रामरायांचं त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत प्रगटीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही जे आहे आमच्या मनाला साफ करत राहायचं, असं त्या प्रकारे लिहिलेलं आहे यांनी. की जोपर्यंत रघुची छाया, रघुवरची छाया त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत जे आहे त्याला काय करायचं, तर म्हणे जे आहे ते आम्ही साफ करत राहायचं. श्री गुरु रघु वरनव रघुवर विमल जसू जो दायकू फलचारी. मग असं जर झालं तर काय होईल, तर म्हणे आम्हाला जे आहे ते 4 फळं त्याच्यातनं मिळतील. कोणती 4 फळं त्याच्यातनं मिळतील, तर म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे आहे हे आम्हाला त्याच्यातून मिळेल. तो परत असं म्हणतील लोक की अरे तर परत आत्ताच म्हटलं की काम आणि अर्थ हे जे आहे मिळणार नाही म्हणून, तुम्हाला जे आहे तो अध्यात्माचा त्या ठिकाणी अनुभव येईल म्हणून. माझं तुम्ही चारी जे आहे ते कसं म्हटलं की फलचारी, की 4ही फळं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. मग त्यावर त्यांनी असं म्हटलं की नाही, असं आहे की तुम्हाला धर्माप्रमाणे चालण्याची तुमची बुद्धी होईल, अशा प्रकारे तो धर्म मिळेल. मग अर्थ किती मिळेल, तर म्हणजे अर्थापासून आम्हाला काय होतं, किंवा अर्थ आणि काम दोन्ही आपण त्या ठिकाणी ठेवा. त्याच्यापासून काय होतं, तर म्हणजे आम्हाला नेहमी जे आहे ते अर्थापासून तृप्ती हवी असते. म्हणजे पैसा मिळाला की आम्हाला तृप्ती होते. मग पैसा किती मिळाला पाहिजे, म्हणजे आणखीन मिळाला पाहिजे, मग आणखीन मिळाला पाहिजे. मग मिळाल्यानंतर पुढे काय, तर म्हणजे अजून तृप्ती झाली नाही, आणखीनही आम्हाला पैसा हवा. इच्छाचंही असंच आहे की इच्छा एक पूर्ण झाली की दुसरी इच्छा उत्पन्न होते आणि मग ते कमी मिळालं आहे ते आणखीन मिळावं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी असतं. तर म्हणे मग तृप्त कोण होतं, तर म्हणे तृप्त जो आहे तो हनुमान चालीसा वाचताना तृप्त होतो, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचंय. काय तृप्त होतो त्याच्यामध्ये, तर म्हणजे जो काही धर्म आम्हाला मिळाला आहे, जो काही अर्थ मिळालेला आहे, जो काही काम मिळालेलं आहे, म्हणजे ज्या आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर आम्ही असं म्हणू की हमें राजी उसमें जिसमें तेरी रजा है, ये भी वाह हुआ है और वो भी वाह हुआ है. म्हणजे जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आम्हाला तृप्ती होते, त्या मिळाले आम्हाला अतृप्ती राहत नाही. असं वाटत नाही की बा नाही आणखीन थोडंसं मिळायला हवं होतं तर बरं झालं असतं, किंवा आणखीन थोडंसं जे आहे ते हवं होतं. मग ती इच्छा असो किंवा तो अर्थ असो, तशा प्रकारे अर्थ आणि काम काय होईल की म्हणे जे आहे ते त्या ठिकाणी तृप्ती येईल. कुणाला तृप्ती येईल अशा प्रकारची, तर म्हणजे जो हनुमान चालीसा वाचेल आणि ज्याचं मन जे आहे ते निजमनु मुकुर सुधार, म्हणजे ज्याची परमेश्वराला प्रार्थना करून स्वतःचं मन ज्यांनी स्वच्छ केलेलं आहे, साधना ज्यांनी केलेली आहे, साधनेचा केर काढी गुरुवचने घर झाडी. म्हणजे साधना इतकी करायची की कशाने साधना करायची, तर म्हणे केर काढायचा आपल्या मनातला. कशाने, तर म्हणे गुरुवचने घर झाडी. गुरुचे जे वचन आहे त्याच्यामुळे जो आहे ते आमचं मन जे आहे ते साफ करायचं. गुरुवचने घर झाडी नयनांगण शुद्ध केले, म्हणजे आपली दृष्टी जी आहे त्या ठिकाणी बदलायला हवी. आमची दृष्टी आजची कशी आहे की अतृप्तीची दृष्टी आहे, की आम्हाला तृप्ती त्याच्यामध्ये नाहीये. काहीतरी त्या ठिकाणी कमी असं नेहमीच वाटत राहतं, काहीतरी कमी आहे जीवनामध्ये. तर ही अतृप्ती जाणं, नयनांगण शुद्ध केले म्हणजे ती दृष्टी बदलली त्या ठिकाणी, आणि माझ घरा आत नेले, म्हणजे अशा प्रकारे तो अंतरप्रवास आहे.
आणि तो अंतर्प्रवास कसा आहे, जेव्हा आम्ही मन साफ करतो तर मन साफ करायचं म्हणजे असं आहे की पुष्कळ वेळा जेव्हा आम्ही सफाई करतो त्यावेळेस त्याचे कोण जे आहे ते चारी कोण ते काय होतात तर म्हणजे त्याच्यामध्ये कचरा राहून जातो. त्यावेळेस असं म्हणतात सद्गुरू महाराज की झाडीले चारी कोण, म्हणजे ते कोण सुद्धा त्या ठिकाणी झाडाला हवे. त्याच वेळेस जे आहे ते मनाची शुद्धी त्या ठिकाणी होईल. आणि अशा प्रकारचं निजमनु मुकुर सुधार, म्हणजे अशा प्रकारचं जे आहे ते माझं मन जे आहे ते हनुमंता, तू माझं मन जे आहे, हनुमंत असं म्हणतात ते रामाला की जे आहे ते माझं मन जे आहे ते तू सुधार, म्हणजे त्याला स्वच्छ कर, असं आपण या ठिकाणी गुरुला म्हणतोय. तर बर्नव रघुवर विमल जसू जो दायकू फलचार, म्हणजे अशा प्रकारचं जेव्हा होईल त्यावेळेस काय होईल की आम्हाला हे सर्व तृप्ती येईल त्या ठिकाणी. आणि तृप्ती आल्यावर काय होईल तर म्हणजे जो आहे तो त्या ठिकाणी विवेक सुद्धा उत्पन्न होईल, त्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. आणि जसं त्या ठिकाणी जर प्रेम उत्पन्न झालं तर तो प्रेमाचा प्रसाद जो आम्हाला मिळाला हाच मोक्ष आहे. त्याला जे शेवटला आहे धर्म अर्थ काम, त्याच्यानंतर जो मोक्ष शेवटला फळ राहिलो तर म्हणजे जे आहे ते त्यालाच आपण जे आहे ते मुक्ती म्हणतो, जेव्हा आपल्या इच्छा तृप्त होतो. खरं म्हणजे जे मेल्यानंतर काही मुक्ती होणार आहे अशातला भाग त्या ठिकाणी नाहीये. आणि ते मिळाले तर काय त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याचं काही स्वारस्य नाहीये त्याच्यामध्ये. पण जो दायकू फलचारी, चारी फळ जे हनुमान चालीसा वाचून आम्हाला मिळणारे आहे ते कशा प्रकारचे हवे असं वर्णन या ठिकाणी केलं आहे. पण असं जर आहे तर मग आम्ही हनुमान चालीसा का न वाचावा. म्हणजे मग ह्याच्यामध्ये काय झालं आता ह्या दोह्यामध्ये की म्हणजे आपलं लक्ष काय आहे या ठिकाणी, म्हणजे उद्देश काय आहे त्यामुळे निजमनु मुकुर सुधार हे लक्ष त्याच्यामध्ये आहे. कशाने करायचं आहे तर म्हणजे चरण रजनी करायचं आहे, त्याची सेवा करून करायचं आहे. कशी सेवा करायची आहे तर म्हणजे जे आहे ते गुरुवचनाने आमचं मन झाडायचं. केव्हापर्यंत करायचं, पण जोपर्यंत जे आहे ते आमच्यामध्ये प्रेम प्रगट होत नाही, समाधान प्रगट होत नाही, आनंद प्रगट होत नाही, तोपर्यंत जे आहे ते काय करायचं म्हणजे तोपर्यंत मनाची सफाई त्या ठिकाणी करत राहायची. जोपर्यंत दर्शन होत नाही, जोपर्यंत रामाची छाया त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत ते करत राहायचं. आणि मग असं सर्व झाल्यानंतर काय होईल म्हणजे आम्हाला जे आहे ते चारी पुरुषार्थ त्या ठिकाणी मिळतील, मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष प्राप्त झाला तर आम्ही धर्मानेच राहू. काम आणि अर्थ आणि काम या ठिकाणी आमची इच्छा त्या ठिकाणी राहणार. म्हणजे देर इज नो इनफ दॅट इज इनफ, जितना आया उतना ही खूप, अशा प्रकारची जी आमची ऍटिट्यूड आहे तर तो ऍटिट्यूड त्या ठिकाणी यावा. कारण की काम ना कोई इनफ और अर्थ ना कोई इनफ, याचा अर्थ हा झाला की काही इनफ म्हणून नाहीये संसारामध्ये, त्याची काही पॅरामीटर नाहीये, त्याची काही परिभाषा नाहीये, राजाकडेही नाहीये आणि रंकाकडेही नाहीये. म्हणून जे काही आम्हाला मिळेल त्या ठिकाणी आमची तृप्ती जर झाली तर मग जे आहे ते या ठिकाणी या दोह्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं सांगितलंय. मग तो प्रश्न हा उत्पन्न होतो, जसं मी सांगितलं की अध्यात्माचा अर्थ या ठिकाणी सांगायचा की हनुमानजी रामाला बसतात आहे, हे राम कोणते. एकदा कबीराला विचारलं गेलं की बा हे तुम्ही जे रामाला भजता हे कोणत्या रामाला भजता, म्हणजे जो दशरथाचा मुलगा राम आहे तो आहे का, तर म्हणजे तो तर गेला, तो तर आला होता आणि तो गेला, तर हे तुम्ही कोणत्या रामाला भजता. रामाची काय व्याख्या हनुमान चालिसा मध्ये जे हनुमानजी जे म्हणजे अध्यात्म या ठिकाणी जे गुंफलं जात आहे हनुमान चालिसामध्ये, तर तो राम कोणता आहे. कोणसे रघुवर राम को आप बसते हैं, असं जर जेव्हा कबीराला विचारलं गेलं तेव्हा कबीर ने पूछा कि भाई हम तो एक ही राम जानते हैं, म्हणजे आम्हाला तर एकच राम माहिती आहे, आम्हाला दुसरा राम नाही माहिती. म्हणजे रामाची अभिव्यक्ती जी आहे ती कशा प्रकारची आहे, म्हणजे एक राम दशरथ का बेटा. एक राम जो आहे तो कसा आहे तर म्हणजे तो अवतार राम जे आहे जो दशरथाचा मुलगा होता, ज्याच्यामध्ये एवढं सर्व कथानक रामायण सर्व काही त्या ठिकाणी जे आहे ते उभं झालेलं आहे. आणि जे आहे तुलसीकृत रामायण झालंय, वाल्मिकी रामायण झालंय, ते समाजाला आदर्श आहे की समाजामध्ये आम्ही कसं राहावं, कसं आम्हाला वागणूक करायला हवी, कसं राहायला हवं. तर म्हणे एक राम दशरथ का बेटा हे त्याच्यातनं जे आहे ते आम्हाला घेणं जरुरी आहे. आम्ही तो राम म्हणतोय का तर म्हणे नाही, या ठिकाणी तो राम नाही म्हणत आहे, कारण की तो होता आणि तो राम जो आहे तो गेला. तर म्हणे दुसरा कोणता राम आहे तर म्हणे एक राम दूजा राम घटघट में बैठा.
जे हृदयस्थ परमेश्वर ज्याला आपण म्हणतो, जो सर्वदूर परमेश्वर आहे, तो राम आहे का? तर म्हणे नाही, म्हणे तोही राम नाहीये. कारण की हृदयस्थ परमेश्वर म्हटलं म्हणजे परत हृदयामध्ये राम म्हटलं. आता मी माझ्या हृदयामध्ये राम म्हटलं, बरोबर आहे, तत्वज्ञानाच्या हिशोबाने ते योग्य आहे. सर्वदूर सर्वांच्या घटनामध्ये घटघटमध्ये जे आहे ते राम आहे. पण शेवटी त्याला लिमिटेशन आलं ना देहाचं, शरीराचं. देहाच्या बाहेर काय पाहायचं, तर मग कसं पाहायचं त्याला? तर म्हणून जिथे लिमिटेशन आलं तर म्हणे तोही राम नाही. जो राम घटघट में बैठ, तिजा राम, तर म्हणे तिजा राम जगत पसारा. पूर्ण जगतामध्ये जो राम आहे, म्हणजे प्राणी मात्रामध्ये राम आहे, हे पहिला घटघटचं पाहिलं. त्याच्यानंतर जे आहे जड जे जगत आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते राम आहे. तर ते म्हणाले की म्हणे तिजा राम जगत पसारा. व्यापकता त्या ठिकाणी वाढली की ते राम जे आहे, राम तत्व जे आहे ते सर्वदूर आहे, त्या ठिकाणी पूर्ण जगतामध्ये आहे. ते व्यापक तत्व, ते साकार रूप ज्याला आपण म्हणतो की सगुण साकार, अशा प्रकारचं जे रामाचं रूप आहे ते आहे का? तर म्हणे ते नाहीये. तर म्हणे कोणता राम आहे हा जो राम या ठिकाणी दाखवला आहे? तर म्हणे चौथा राम जगत से न्यारा. म्हणजे निराकार रूप परब्रह्म स्वरूप जो राम आहे, जो सर्वांच्याही पलीकडे आहे, जो जगताच्याही पलीकडे आहे, जो 3 गुणांच्या पलीकडे आहे, जो कोणत्याही प्रकारचं जे आहे ते तुम्ही दृष्टीमध्ये म्हणजे दृश्यामध्ये पाहाल त्याच्या जो पलीकडे आहे, जो अदृश्य आहे, जो आमच्या डोळ्यांना, आमच्या कोणत्या इंद्रियांना जो दिसत नाही, अशा प्रकारचं रामाचं वर्णन या ठिकाणी हनुमान चालिसामध्ये जे आहे त्याचं चिंतन, त्याचा अर्थ अशा प्रकारे घ्यायला हवा. जेव्हा रामाचं चिंतन त्या ठिकाणी चाललंय तर तो राम जे आहे ते नेहमी आम्हाला हवा की एक राम दशरथ का बेटा, दूजा राम गटगट में बैठा, तीजा राम जगत का पसारा, चौथा राम जगत से न्यारा किंवा सबसे न्यारा. असा जो राम आहे, म्हणजे कथा वगैरे जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे, सुंदर आहे. कोणत्याही साधारण मनुष्याकरता जे आहे, जो शिरण्याकरता जे आहे त्या अत्यंत उपयोगी असतात त्या. कारण त्याच्यातनंच तत्वज्ञान शेवटी गुंफलं जातं आणि आत्मारामाचे जे आहे त्या ठिकाणी भेट होते आणि जगतामध्ये जो आहे तो व्यापक आहे हे त्याच्यातनंच आम्हाला कळतं. तर कबीर साहेबांनी म्हटलं की जिसने पाया उसने एक ही पाया. तर मग तुलसीदासांनी काय केलं? तुलसीदासांनी रामचरित मानसामध्ये त्याला आणखीन पुढे घेऊन गेले. तुलसीदासांनी त्याच्याबद्दल असं म्हटलं त्या रामाबद्दल, आता हे काय चाललंय या ठिकाणी की रामाची आपण एक प्रकारे राम कोण याच्याबद्दलचं जे आहे ते आपण एक प्रकारचं त्याचं तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो, तर तत्वज्ञानाकडे पाहतोय की रामाला आम्ही कसं ओळखायचं, कोणत्या रामाला ओळखायचं, कोणत्या रामाला आम्ही हृदयात ठेवायचं. तर त्याने असं म्हटलंय की राम ब्रह्म परमार्थ रूपा. राम ब्रह्म परमार्थ रूपा. राम कसा आहे तर म्हणे परब्रह्म आहे, परमार्थ स्वरूप आहे असं म्हटलंय त्यांनी. आणि अविगत अलख अनादि अनुपा. तो कसा आहे तर म्हणे तो अविगत आहे, अलख आहे, अनादि आहे, अनुपा आहे. आणि सकल विकार रहित गत भेदा, काही नित नेती निरूपही वेदा. तर त्यांनी सांगितलं की राम कसा आहे तर म्हणे राम ब्रह्म आहे, हा परमार्थ रूपच आहे, हा केवळ ब्रह्मरूपच राम आहे असं त्यांनी पहिल्या पंक्तीमध्ये म्हटलं की जे आहे ते राम ब्रह्म परमार्थ रूपा. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की अविगत अलख अनादि अनुपा असं त्याला म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे असं का म्हटलं अविगत, तर म्हणे अविगत का म्हटलं की म्हणजे तो काळाच्या मर्यादाच्या बाहेर आहे. अविगत, गत म्हणजे तो टाइम आणि स्पेस दोघांच्या जो बाहेर असं तत्व आहे तो असा अविगत आहे. तो आमच्या घटामध्ये फक्त नाही राहू शकत कारण की आम्ही लिमिटेड आहोत, तर आम्ही टाइम अँड स्पेस मध्ये आहोत. म्हणून तो कसा आहे तर म्हणजे तो टाइम अँड स्पेसच्या पलीकडे आहे. त्याच्यानंतर जे आहे अलख, अलख शब्द आलेला आहे. अविगत अलख अनादि अनुपा. अलख म्हणजे काय? तो अदृश्य आहे, म्हणजे कोणत्याही आपल्या इंद्रियांनी आम्ही त्याला पाहू शकत नाही त्या रामाला, असा तो आहे. तर अलख म्हणजे अदृश्य, मन त्याचं लक्ष करू शकत नाही. आणि पुढे त्यांनी लिहिलंय अनादि, म्हणजे मन समजा आमचं निर्मळ झालं तर त्याला तुम्हाला भेटता येईल का? तर ते म्हणतात की
तो कसा आहे, त्याला आदी अंत नाही, असा तो राम आहे. तर काय होईल की म्हणजे मन निर्मळ झालं की तर आपल्या आप तो झलकू लागेल, म्हणजे दर्शन त्या ठिकाणी आपल्याला होईल. आणि अनुपा म्हणजे कोणत्याही प्रकारची उपमा आपल्याला त्या रामाला देता येणार नाही. संसारामध्ये अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्या पुरुषाची, त्या रामाची अभिव्यक्ती म्हणून आम्ही या संसारामध्ये त्याला देऊ शकू. तर सांगत असं या ठिकाणी की अविगत अलख अनादि अनुपा अशा प्रकारचा तो राम आहे. आणि नंतर पुढे त्यांनी असं म्हटलं की सकल विकार रहित गत भेदा. मग एवढंच नाहीये, त्यामुळे माझं नाम कसं आहे, तर त्यांनी त्याच्यावर त्यांनी सांगितलं की म्हणे तो जो आहे तो त्या ठिकाणी म्हणजे हे आहे, काय म्हणतात त्याला, अविगत. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद पण नाहीये असं त्यांनी म्हटलंय. तिथे विकार नाहीये कोणते, त्या ठिकाणी जन्ममरण नाहीये. कारण त्यांनी म्हटलं सकल विकार रहित गत भेदा, कोणत्याही प्रकारचा विकार त्या ठिकाणी नाही. भेद ज्या ठिकाणी गत झालेले आहे त्याला त्यांनी म्हटलंय की सकल विकार रहित गत भेदा. भेद कुठे आहे, त्यामुळे भेद प्रकृतीमध्ये. अज्ञान अहंकार यांनी जे भेद केलेला आहे ते सर्व कुठे आहे, तर म्हणे हे 3 गुणांमध्ये आहे. मग जिथे भेद नाही ते कोण आहे, तर म्हणे ते श्रीराम आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते त्यांनी दाखवलंय की पुढे असंही म्हटलंय त्यांनी की वेदांनी याचं वर्णन केलेलं आहे. काही वेद नेती नेती निरूपा असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेदांनी काय म्हटलंय, नेती नेती म्हटलंय. म्हणजे त्याला समजवण्याकरता आमच्याजवळ काही शब्द नाहीये, म्हणून शेवटी वेदांनी असं म्हणून दिलं की नेती नेती आहे. तर सांगा तात्पर्य असं या ठिकाणी असं आहे की म्हणजे त्या रामाला, जो परब्रह्म स्वरूप राम आहे, त्याला आम्ही तो अर्थ जो आहे तो लक्षात ठेवून या ठिकाणी जो आहे तो आम्हाला कोणत्याही प्रकारची उपासना करायला हवी अशा प्रकारचं आहे. म्हणजे हनुमानाचा आदर्श कोण आहे, मारुतीचा आदर्श कोण आहे, तर म्हणजे तो राम आहे. मग असं जो राम आहे, जो परमात्म स्वरूप आहे, असं जर आहे तर मग हनुमान कोण आहे आमच्याकरता, तर म्हणजे हनुमान आमच्याकरता आपण त्याला गुरुतत्व म्हणूया. कारण त्या हनुमान चालिसा वाचून जर आम्ही रामापर्यंत पोहोचतो, तो हनुमान चालिसा ज्यांनी केला आहे तो आमच्याकरता एक प्रकारे श्रीगुरुच झाला, श्रीगुरूचं स्वरूप झालं. गुरुतत्व जे आमच्या गुरुमध्ये विद्यमान आहे, विद्यमान गुरुमध्ये जे गुरुतत्व आहे तेच गुरुतत्व जे आहे ते मारुतीरायामध्ये आहे. आणि अशा प्रकारे विचार करून आम्ही जे आहे ते अध्यात्म ज्ञानाकडे आमची अप्रोच असायला हवा. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तुमचं मन स्वच्छ होईल आणि तुम्ही त्याचा अर्थ समजा या ठिकाणी की राम परमार्थ स्वरूप आहे, हनुमान सद्गुरु स्वरूप आहे, आणि अशा प्रकारे जे आहे ते रामरूपी परमार्थाला आम्ही जे आहे ते समजून घ्यावं. आणि मग काय होईल की मनाचं दर्पण जे आहे ते मग इतकं क्लिअर होईल त्या ठिकाणी की त्या ठिकाणी परब्रह्म परमात्मा प्रगट होईल, म्हणजे शिवशक्तीचं स्वरूप त्या ठिकाणी प्रगट होईल. म्हणजे असं की सद्गुरू काय आहे, तर सद्गुरूचे चरण रज एक प्रकारे क्लिन्सिंग एजंट म्हणूया आपण त्याला. तर ही जी एक भूमिका आहे, हनुमान चालिसाची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, ती आम्ही समजून घ्यावी. आणि पुढे त्यांनी म्हटलंय की बुद्धिहीन तनु जानकी. आता हे खूप सुंदर आहे. जेव्हा केव्हा आम्ही सद्गुरूच्या समोर जातो, संतांच्या समोर जातो, त्या ठिकाणी बुद्धिहीन तनु जानकी, म्हणजे मी कसं आहे तर म्हणे मला बुद्धी नाहीये. अहंकार रहित त्या ठिकाणी होणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर असं असेल की बा जे आहे ते मला तर थोडंफार येतो, मग थोडंफार ज्या ठिकाणी येतं म्हणजे मग तो गुरु विचार करतो त्याला मी का शिकवणार, हा पहिल्यापासून जे आहे हा मोकळा नाहीये, खाली नाहीये. म्हणजे अशी गोष्ट आहे की जेव्हा तो गाणाऱ्याकडे तो मनुष्य गेले, 2 जण गेले, ते एक म्हणत होता थोडं गाणं मला माहिती आणि दुसरा म्हणाला की मला मुळीच माहित नाही. तर जो थोडं गाणं माहिती होतं तर त्याला टीचरने सांगितलं की तुझी फीस डबल, त्याची फीस कमी का, तर म्हणे मला तर माहिती, मला लवकर येईल. तर म्हणे असं नाहीये, जे तुला आहे ते काढावं लागेल. तो अहंकार त्या ठिकाणी आहे. तर तसंच आहे गुरुच्या ठिकाणी गेल्यानंतर पहा किती सुंदर लिहिलंय तुलसीदासजींनी की बुद्धिहीन तनु जानकी, मी कसा आहे तर म्हणे माझ्यामध्ये बुद्धी नाहीये.
आणि हा भाव अत्यंत आवश्यक आहे, खूप महत्वाचा आहे. जेव्हा आम्ही संतांच्या समोर जातो, जेव्हा आम्ही श्री गुरुच्या समोर जातो, अध्यात्माचं स्वरूप जर माहित असेल, आराध्याचं स्वरूप जर माहित करायचं असेल, हनुमानजी कोण माहिती करायचं असेल आणि परमात्मा कोण माहिती करायचं असेल तर म्हणजे बुद्धिहीन तनु जानकी. सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी बुद्धी जी आहे ते आम्हाला काय करायचं, संसारातली बुद्धी आहे. शेवटी संसारातली बुद्धी ही आड येते. संसारातली बुद्धी जी आम्हाला जर ती आड येते त्या ठिकाणी आम्ही समजू नये की आम्हाला ही जी बुद्धी जी आहे ती ही आमच्या परमार्थात कामास येणार आहे. म्हणून ही बुद्धी परमार्थात कामास येणार नाहीये. म्हणून एखादं समजा खूप सायंटिस्ट असेल, विद्वान असेल, तर ती बुद्धी त्याला ती इथे कामास येणार नाही. कारण की ही बुद्धी जी आहे या ठिकाणी जी येते आहे, प्रतिभा जी आहे ही परमात्म्याला समजायची ही थोडी वेगळीच आहे. तर बुद्धिहीन तो जानकी सुनिये पवन सुमिरो पवन कुमार. म्हणजे विचार ते नम्रतेने म्हणतात आहे की हे पवन सुत हनुमान. म्हणजे पवन सुद्धा म्हटलेलं आहे, हवा म्हटलेला आहे, प्राण म्हटलेला आहे. प्राण तत्व सुद्धा जे आहे ते गुरुतत्वानेच भरलेलं आहे. अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपण भाव घ्यावा की हनुमान वास्तवमय कोण आहे की ज्याच्यामध्ये प्राणतत्व गुरुतत्व जे आहे ते त्या ठिकाणी आहे. त्यात त्यांनी पवन कुमार म्हटलेलं आहे, तेच हनुमान आहे. अशा प्रकारचं आम्ही आमच्या श्वासामध्येच हनुमान जो आहे तो विराजतो आहे. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि हेच श्रीरामाचं स्वरूप पण आहे. बलबुद्धी विद्या देऊ होई मोही हरवू कलेस विकार. मग त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की बा त्या ठिकाणी काय करायचं तर म्हणे तुम्हाला जे आहे ते काय दे, तर म्हणे ते बल दे, बुद्धी दे, विद्या दे आणि हरेऊ कलस विकार, माझे क्लेश आणि विकार जे आहे त्याचं हरण कर. अशा प्रकारचं त्यांनी दुसऱ्या दोहामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचा अर्थ जो आहे तो असा आहे की आता या ठिकाणी बल जे म्हटलेलं आहे त्यांनी, ते हे बल म्हणजे आम्हाला काही पुढे लढायला जायचं नाहीये कोणत्या ठिकाणी, तर म्हणून ते त्या बलाचं नाही, पण आमचं आत्मिक बल जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते उत्तम व्हावं. अशा प्रकारची ती प्रार्थना त्या ठिकाणी आहे. एवढी आमच्यामध्ये शक्ती हवी की आम्ही जे आहे ते परमेश्वराची उपासना करू शकू. अशा प्रकारचं इतकं बल द्यावं. आणि बुद्धी, आणि बुद्धी म्हणजे जे आहे ती नेहमीच देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. समर्थांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तर म्हणजे कोणती आत्मबुद्धी त्या ठिकाणी असायला हवी, म्हणजे जे आहे ते अविद्या जाऊन विद्या त्या ठिकाणी असायला हवी. बलबुद्धी विद्या देऊ म्हणजे अविद्या जाऊन सुविद्या यावी. मायेचं आवरण जाऊन त्या ठिकाणी ज्ञानाचं जे आहे ते अनुभव व्हावा त्या ठिकाणी. म्हणून ते म्हणतात की बलबुद्धी विद्या देहू मोही. म्हणजे जे आहे ते काय हवं की आम्हाला अशा प्रकारचं तू हे दे, बल दे, बुद्धी दे, विद्या दे की आम्ही काय करायचं आहे योग्य ते करायला हवं. म्हणजे एक बलाचा अर्थ त्यांनी असाही केलेला आहे की या ठिकाणी इतकं बल हवं की काय योग्य आहे ते आम्हाला सांगता आला पाहिजे, विचार करता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे आणि करता आला पाहिजे. काय योग्य आहे संसारामध्ये त्याचा विचार करायला हवा, त्याप्रमाणे कृती करायला हवी आणि त्याप्रमाणे प्रगट करायला हवं. हे जे आहे हे साहस कशाने येईल, त्यामुळे हे साहस जे आहे ते हनुमान चालिसा वाचल्याने येईल. म्हणजे हनुमान चालिसा वाचून काय, हनुमानजीला ही प्रार्थना करायची की अशा प्रकारची बल बल जे आहे ते त्यांनी आम्हाला द्यावं, अशी बुद्धी आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी द्यावी. आणि हरेऊ क्लेश विकार. क्लेश जे आहे ते 5 प्रकारचे क्लेश असतात. अज्ञान एक क्लेश आहे, अहंकार दुसरा क्लेश आहे, राग म्हणजे प्रेम हा एक क्लेशच आहे, म्हणजे विषयाचं प्रेम, विषयाबद्दलचा द्वेष हे चौथं, आणि अभिनिवेश म्हणजे त्याच्याबद्दलचं आम्हाला जे आहे ते हे वाटणं की मी काहीतरी आहे अशा प्रकारचं सुद्धा वाटणं, त्याला काय म्हणतात ते म्हणजे तो अभिनिवेश आहे. तर अज्ञान, अहंकार, राग, द्वेष, अभिनिवेश हे जे क्लेश आहे हे 5 प्रकारचे क्लेश आहे. याच्यामुळे आम्हाला क्लेश होतात. तर ते म्हणतात या ठिकाणी की हरेऊ कलेश, आणि पुढे म्हणतात विकार, की ते विकार जे आहे ते तुम्ही या ठिकाणी काढा. म्हणजे कोणते विकार आहे तर म्हणे आपल्या पुढे जे आहे ते षडविकार आहे. आणि षडविकार कोणते, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. तर हे जे षडविकार आहे हे आम्हाला या ठिकाणी राहू नये, या ठिकाणी त्रास देऊ नये, अशा प्रकारची प्रार्थना दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे. तर ही जी प्रार्थना या ठिकाणी त्यांनी केलेली आहे, ही प्रार्थना जी आहे ती काय केलं, पहिल्या दोहामध्ये त्यांनी काय सांगितलं की पहिल्या दोहामध्ये त्यांनी उद्देश सांगितला की जे आहे ते आमचं मन साफ कर,
अशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते केलं आणि 4 फळ आम्हाला दे असं म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या दुआमध्ये काय म्हटलं त्यांनी, तर म्हणे हे जे क्लेश आणि विकार हे आमचे जाऊ दे आणि आम्हाला काय दे, तर म्हणे बळ बुद्धी विद्या हे आम्हाला जे आहे ते देऊ दे. तर पहिल्या दोह्यामध्ये 4 फळं मिळतील असं सांगितलं, तृप्ती मिळेल त्या ठिकाणी. आणि दुसऱ्यामध्ये जे आहे क्लेश विकार जाऊन आम्हाला अनुभव येऊ दे त्याचा, आणि जो अनुभव आम्हाला येईल दुसऱ्या दोह्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे तोच खरं म्हणजे काय होईल, तर म्हणजे दॅट इज व्हॉट वी, तोच जो आहे तो हनुमान चाळिसाचं ते फळ आहे. आता कोणी असं म्हणेल की बा षडविकार तुम्ही असं म्हणता की काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे कुठे जातात, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत इच्छा जाते का, तोपर्यंत विकार जातात का, तोपर्यंत विषयाशी जो आमचं संगमत आहे ते जातं का? मग ह्याच्यावर काय उत्तर आहे, तर म्हणे नाही, हे म्हणे तिथे राहतील, अगदी चालले जातील असं नाहीये. जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्हाला जे आहे ते हे विकार त्या ठिकाणी राहतील. मग होईल काय, त्यामुळे होईल हे की हनुमान चालिसा वाचून काय होईल, तर म्हणे हे सध्याचे आम्ही त्यांचे गुलाम आहोत, तर हे गुलाम न राहता आम्ही त्यांचे मालिक होऊन जाऊ. म्हणजे जेव्हा आम्हाला क्रोध आणायचा आहे तेव्हा आम्ही क्रोध आणू, आणि जेव्हा क्रोधाची आम्हाला जरूरत नाही तेव्हा तो आम्ही त्याला घालवू शकतो. दिस इज व्हॉट विल हॅपन विथ द उपासना. तर गुलामाचे मालिक होणं हे कोणाच्या हातात आहे, तर म्हणे ही ग्रँड प्राप्ती आहे हनुमान चालिसाची, की पहिले तृप्ती होईल, मग अनुभव प्राप्त होईल. आणि अनुभव प्राप्त केव्हा होईल, तर म्हणे जे आहे ते आम्हाला षडविकारावर कंट्रोल होईल, आणि षडविकारावर कंट्रोल आला तर मग काय आहे, तर म्हणजे मोक्षाचं जे आहे ते तुम्हाला हे झालंच, म्हणजे धर्माचं काम आणि नंतर मोक्ष जो आहे तो झालाच त्या ठिकाणी. पुढे ते म्हणतात की जय हनुमान ज्ञान गुण सागर. आता हे पूर्ण आपण वाचणार नाहीये, थोडंसंच वाचणार आहोत या ठिकाणी आणि थांबणार आहोत नंतर. पण ही एक ओळख आहे हनुमान चालिसाची, की हनुमान चालिसाचा आध्यात्मिक अर्थ काय आहे आणि आमची उपासना जी आहे त्या दृष्टीने हवी, त्या डायरेक्शन मध्ये हवी. एकदा हे जर लक्षात आलं तर नंतरचा चौपायाचा जो अर्थ आहे तो आपण सहज लावू शकतो आपल्या अध्यात्मामध्ये, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की जब हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिही लोक उजागर. आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, की असं म्हटलंय जय हनुमान. जय हनुमान, जयचा अर्थ जय आणि विजय असे 2 शब्द मला माहिती आहे. विजय म्हणजे आम्ही दुसऱ्यावर विजय करतो त्याला विजय म्हणतात, आणि जय म्हणजे जो स्वतःवर विजय करतो, स्वतःवर कंट्रोल असतो, त्याला जय. तर जय हनुमान याचा अर्थ हा झाला की जो हनुमान ज्यांनी जे आहे ते सर्व इंद्रियांना, सर्व विकारांना आणि सर्व क्लेशांना ज्याचं हरण केलेलं आहे, ज्यांनी कंट्रोलमध्ये केलेलं आहे, असा जो कोणी आहे त्याला आम्ही जे आहे ते जय हनुमान असं म्हणतो. म्हणजे टायटलच त्याचं असं आहे की जय हनुमान, म्हणजे आंतरिक क्लेश विकार ज्यांनी जितलेले आहे. म्हणून आपण म्हणतो ना की मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात म्हणजे वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. तर बुद्धिमताम वरिष्ठम या ठिकाणी जे आलेलं आहे, जितेंद्रिय आलेलं आहे, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. तर हे जितेंद्रिय काय आहे, तर म्हणजे हे सर्व इंद्रियाला ज्यांनी कंट्रोल केलेलं आहे, म्हणून त्याला जय हनुमान अशा प्रकारचं जे आहे ते त्यांनी इथे हे दिलेलं आहे. की म्हणजे त्यांच्या मनाचं दर्पण इतकं शुद्ध आहे की तिथे फक्त ते राममयच झालेलं आहे, आणि राममयाशिवाय आणखी तिथे काही नाहीये, म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलं, तर म्हणजे जय हनुमान असं म्हटलेलं आहे. आता आम्ही काय करतो की ह्या हनुमानाची सेवा, या हनुमानाची उपासना, या हनुमान चालिसाचा पाठ काहीतरी आम्हाला विजय मिळावा म्हणून करतो, की कुठेतरी आम्हाला संसारामध्ये विजय मिळावा म्हणून हनुमान चालिसाचा पाठ करतो. आणि अर्थ या ठिकाणी की जय हनुमान म्हणजे स्वतःवर कंट्रोल जो हनुमानाने केलेला आहे तो आम्ही कंट्रोल करावा, त्याला आम्ही ह्याच्यामध्ये आणावं, त्याला हरवावं, आपल्या इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांना हरवावं, त्यांच्या ह्याच्यात जाऊ नये, हा त्याचा उद्देश आहे. आणि ज्ञान गुण सागर म्हणजे हा कसा आहे, तर म्हणजे हा ज्ञान आणि गुण सागर आहे. सागराची उपमा दिली. समुद्र असतो, समुद्र अथांग असतो, समुद्र खोल असतो, समुद्राची आपल्याला मोजी मापी करता येत नाही, रुंदी आणि खोली किती आहे ते सर्व काही कळता येत नाही. अशा प्रकारचं काय, तर म्हणजे याच्यामध्ये ते ज्ञान असे आहे आणि याचे असे गुण आहे. तर असं जे ज्ञान आणि गुण म्हणजे याचं काय झालं याच्यामध्ये, की म्हणजे हा जो ज्ञान आणि गुण हे कुणाचे, सद्गुरूचे पण हेच आहे.
सद्गुरूची उपमा या ठिकाणी आपण मारुतीची करतो आहोत की सद्गुरूमध्ये सुद्धा असंच आहे की हनुमाबद्दलची जशी सागराची खोली हनुमानामध्ये आहे तशीच जे आहे ते सद्गुरूची खोली आहे. याला सद्गुरू का म्हटलं हनुमानाला या ठिकाणी कधी राम दाखवतोय तो आपल्याला. तसंच आपला सद्गुरू आम्हाला राम दाखवतोय तर तो सुद्धा तशाच प्रकारचा आहे. म्हणजे जसं सर्व दर्शन पुढे पोचतात तर म्हणजे राममय होतात. दर्शन म्हणजे काय म्हणजे जे आपले आहे हे जे आहे सांख्ययोग न्यायशास्त्र वैशेषिक शास्त्र उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा वगैरे जितकं काही आहे जसे दर्शन आहे भारतीय दर्शन ते सर्व कुठे पोचतात म्हणजे परमात्म्याजवळच पोचतात. तर हे सर्व ज्ञान जे आहे सर्व ज्ञान जे आहे कशाला आहे तर म्हणजे हे ज्ञान जे आहे त्या हनुमानजीला आहे. किती ज्ञान आहे तर म्हणजे सागराला जसं समुद्राचा विशाल असतो त्याला अंत नसतो तसंच याला सुद्धा जे आहे यांच्या ज्ञानाला अंत नाही. आणि गुणसागर गुण सुद्धा अशा प्रकारचे आहे की म्हणजे त्यालाही जो आहे तो अंत नाही. तर हनुमान कसा आहे तर म्हणजे हनुमान कोण आहे हनुमान जयी आहे. म्हणजे यांची सर्व जे आहे ते काय आहे तर म्हणजे यांच्या सर्व इच्छा त्या सागरामध्ये समावलेल्या आहे. पण आता असं आहे की आम्ही जर त्यांचं फॉलो केलं तर मग जे आहे ते असं समजून जर फॉलो केलं तर म्हणे काय होईल तर म्हणे आम्हाला त्याचा उपयोग जो आहे तो होईल तशाच प्रकारचं आम्ही बनावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्हाला प्रेरणा उत्पन्न होईल. खरं म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस ही लोक उजागर म्हणजे ह्याला या ठिकाणी म्हटलंय कपीस म्हटलेलं आहे. तर जेव्हा आपण असं म्हणतो की हनुमान म्हटलं आणि बंदराचं जे आम्हाला या ठिकाणी आठवण येते तर ते म्हणतात की कपीश म्हणजे कसं आहे तर म्हणजे बंदरो के श्रेष्ठ. म्हणजे पहिले त्या काळामध्ये वनामध्ये लोक राहत होते आणि कपी म्हणजे बंदर आणि कपी ईश म्हणजे बंदरांचा मुख्य असं जर आपण म्हटलं तर वनामध्ये राहणारे जे त्या काळाला होते ज्याला आपण वानर म्हणत होतो वानर तर असाही अर्थ केलेला आहे की ते खरं म्हणजे नर होते. आणि काय होतं त्याच्यामध्ये ते म्हणे ते नर होते पण त्यावेळेस जे आहे ते जसं आजकाल शेड्यूल ट्राईब असतात तर ट्राईब जे असतात आजकालच्या काळाला ते जंगलामध्ये राहतात आदिवासी ज्याला आपण म्हणतो त्या काळात ते सुद्धा जंगलामध्येच राहत होते. ती एक प्रकारची ट्राईबच होती त्या ठिकाणी. तर ते खरं म्हणजे त्याला तुम्ही असं म्हणा की ती एक मनुष्य जातीच होती आदिवासी लोकांची असं म्हणायला हरकत नाही. फक्त एवढंच की त्यांना एक शेपूट सारखी होती. अशी ट्राईब जी आहे ती किष्किंधामध्ये राहत होती म्हणजे साऊथ इंडियामध्ये राहत होती असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ते बंदर नव्हते असं म्हणूया आपण ते आदिवासी लोक होते ज्यांचे केस खूप जे आहे ते मोठे होते त्यावेळेस. तर अशा नरांमध्ये जर कोणी उत्तम नर असेल ज्याला आपण वानर म्हणतो वानर तर ज्यांनी वाहवा केली आपल्या नराची म्हणजे नरदेहाची वाहवा ज्यांनी केली असा जो वानर आणि असा जो उत्तम वानर जो कोण होता तो कोण होता तर म्हणजे जो आहे तो हा हनुमानजी होता कपीश होता म्हणून त्याला कपी ईश असं म्हटलेलं आहे. मग आता उत्तम होता म्हणजे काय होतं तो उत्तम होता म्हणजे असं होतं की हा याची ब्रह्मवृत्ती होती. म्हणजे ब्राह्मण आपण ज्याला म्हणतो ब्राह्मण कोणता तर म्हणजे ज्याची ब्रह्मवृत्ती आहे तो ब्राह्मण. मग याची राममय वृत्ती असल्यामुळे याला रामाचा सेवक इतका हा अशा प्रकारचा होता की रामाशिवाय त्याला आणखीन काही सुचत नव्हतं. म्हणजे अशी गोष्ट सांगितली जाते की रामाशिवाय त्याला सुचत नव्हतं की जेव्हा सर्वजण वापस अयोध्येला आले सर्व झाल्यानंतर उत्तरकांड रामायणामध्ये अशा प्रकारची गोष्ट येते की म्हणजे जे आहे ते पाहिलं तर नेहमीच जो आहे तो रामाबरोबर आपला हनुमानजी तिथे असायचा. आता लोकांना असं पडलं की आम्ही काय काम करणार कारण काही पण म्हटलं म्हणजे हा पटकन करून देतो पाणी आणण्याचा हा घेऊन येईल काही करायचं असेल तर हा करून देईल त्यामुळे मग आम्ही काय करायचं त्यांनी असं वाटत होतं की आम्ही काहीतरी करावं. मग शेवटी त्यांनी काय केलं तर म्हणे त्यांनी असं सीतामाईने सांगितलं बरं ठीक आहे तुम्हाला कामं करायची तर वाटून घ्या. मग त्यांनी एक अशी लिस्ट बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये मारुतीला ठेवलंच नाही त्यासाठी तुला काही काम नाही. मग ह्यांनी आपलं आपलं काम केलं आणि त्याला सांगितलं की पहा हे आमचं आमचं काम आहे आता तुझं इथे या ठिकाणी काम नाही आहे तर हा म्हणाला मला लिस्ट दाखवा. मग लिस्ट दाखवली पाहिली सर्व तर यांनी पाहिलं की अच्छा मला काही काम नाहीये. मग त्या काळाला त्यांनी असं असं त्यावेळेस म्हटलं की पुष्कळ वेळा काय होतं की म्हणे त्या काळाला असं होतं की जांभई आली म्हणजे चुटकी घ्यायची. तर रामाला जांभई आली तर काय करायचं तर ह्यांनी असं म्हटलं की ठीक आहे म्हणे मी असं करतो तर हे चुटकी वाजवायचं काम इथे कोणाचंच नाहीये तर म्हणे मी चुटकी वाजवेन.
तर जेव्हा रामाला चुटकी येईल त्यावेळेस मी चुटकी हे रामाला जेव्हा जांभई येईल, उबगी ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, त्यावेळेस म्हणे मी जे आहे ते चुटकी वाजवेल. बरं, तर ते काम कुणालाच नव्हतं, तर लोकांनी मग म्हटलं बरोबर ठीक आहे, तर तुला जर असं हवंय हे काम तर तू घे. मग झालं काय की रात्रीच्या वेळी जेव्हा जे आहे ते आता राम आतमध्ये, हा बाहेर, खोलीच्या बाहेर. मग आता कसं कळायचं की त्याला जे आहे ते ह्यांना जांभई आली की नाही आली. जांभई आल्यावर आवाज आल्यावर चुटकी वाजवायचं. बरं, चुटकी कशाला वाजवायची त्यावेळेस? तर म्हणे काही भूत प्रेत त्या तोंडात जातील त्यावेळेस जांभई घेताना तर चुटकी वाजवली तर ते घाबरून बाहेर येतील, असा तो एक समज होता त्या ठिकाणी. तर ही जी एक कहाणी आहे ते ह्याने चुटकी वाजवायची त्यावेळेस. एकदा असं झालं की ह्यानी विचार असा केला की आपल्याला की समजत नाही केव्हा जांभई येते आणि केव्हा जाते, तर आपण चुटकी वाजवतच राहा. मग रात्रभर तिथे चुटकी वाजवत राहिला, तर शेवटी जे आहे रामाची झोपच झाली नाही. मग सकाळी उठून सीताबाईंनी म्हटलं अरे रात्रभर तर झोप झालीच नाही. म्हणे का? तर तुझी चुटकीच वाजत होती सारखी. तर अशा प्रकारचं सांगायचं तात्पर्य हा काय आहे की म्हणजे हा जो दास्य भक्ती आहे, जो सेवक आहे, ह्याचं राममय जीवन जे आहे, म्हणजे जेव्हा सीतामाईनी ह्याला काहीतरी द्यायचं म्हणून आपला हार दिला गळ्यातला, तर हिऱ्याचा हार जो होता हा फोडत बसला की याच्यामध्ये राम आहे का म्हणून. तर असं जे राममय जीवन आहे त्याचं, तर म्हणे हे जे आहे ते ब्रह्मसम्मुख हा असल्यामुळे, ब्रह्ममय असल्यामुळे, राममय असल्यामुळे याला जे आहे त्यांनी काय म्हटलं तर म्हणे जय हनुमान आणि कपीश असं जे आहे त्या ठिकाणी त्याचं हे केलेलं आहे, अर्थ केलेला आहे. आणि नंतर त्यांनी म्हटलं या ठिकाणी की जय कपीस तीही लोक उजागर, 3 लोकांमध्ये उजागर आहे. म्हणजे हा प्रकाश जो आहे तो, आता प्रकाश जो आहे तो काय म्हणजे स्वर्ग मृत्यू पाहता असे 3 लोक पण म्हणतो का? या ठिकाणी अध्यात्माचा जो आहे त्यांनी सांगितलं की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या ज्या आमच्या 3 अवस्था आहे, ह्याच्यामध्ये जे चैतन्य आहे, ह्याच्यामध्ये जो प्रकाश आहे तो म्हणजे मारुतीचाच प्रकाश आहे, कारण की तो ब्रह्मस्वरूप आहे. ते हे जे या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे अध्यात्माचं की जय कपीस तीही लोक उजागर, चैतन्य स्वरूपाचं आम्ही जे आहे ते ध्यान करावं. आणि हे चैतन्य स्वरूप कसं आहे तर म्हणजे आमच्या तिन्ही याच्यामध्ये जो आहे, तिन्ही काळामध्ये ते चैतन्य स्वरूप त्या ठिकाणी आहे. त्याचं जे आहे ते आम्हाला लक्षात ठेवायला हवं. असं तसंही आपण जर पाहायला गेलो, 3 लोक म्हणजे असं जर भारताला जर आपण असं म्हटलं की वरचा भाग, मध्य भाग आणि खालचा भाग असं जर म्हटलं तर वरच्या भागाला श्रीरामाचं वर्णन येतं, मधल्या भागाला जे आहे ते किष्किंधा कांड म्हणजे जे आहे ते हनुमानाचं येतो, आणि खालच्या काळाला म्हणजे जे आहे ते रावणाचं जे हे येतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की जे निम्म आमच्या इच्छा आहे ते रावणा म्हणजे खाली जातात, आणि ज्या उच्च आहे आत्मानुभव आहे तो रामाकडे म्हणजे वरच्या बाजूला जातो, आणि मध्यंतरी जी उपासना आहे म्हणजे हनुमानाची जी उपासना आहे ती मधल्या भागामध्ये आहे. तर अशा प्रकारे 3 जे आहे हे 3 भाग सुद्धा अशा प्रकारे त्यांनी याच्यामध्ये दाखवले की तीही लोक उजागर, म्हणजे तिन्ही लोकांना जो आहे तो प्रकाश देणारा कोण आहे तर म्हणजे जो आहे तो हनुमान आहे. अशा प्रकारे मग हा कोण आहे तर म्हणजे रामदूत अतुलित बलधामा, म्हणजे जो आहे तो हा कसा आहे तर म्हणे अतुलनीय बल आहे, याचं अतुलनीय बल आहे. आणि असं जो बळ आहे हे जन्मजन्माची ती बेडी सोडतो, बेडी तोडतो जन्मजन्माची. तर आपण काय करतो तर म्हणजे आम्हाला तसं वाटतं की या जन्मामध्ये आमचं काम हो, असं नाही आहे. याचं जे एवढं बल आहे की हा जे आहे ते सर्व ह्याच्यामध्ये जो आहे तो जन्मजन्माचं आमचं जे पाप आहे तो हा नष्ट करतो. असा तो ब्रह्म का दूत आहे, असा तो रामाचा दूत आहे, अशा प्रकारे समजायला हवं की ईश्वराने त्याला म्हणजे त्याचं दूत म्हणून जे आहे ते आम्हाला पाठवलेलं आहे. ईश्वराने आपलं दूत पाठवलेलं आहे, आणि याच्याशी आमचं प्रेम कसं व्हावं, त्यामुळे आमचं प्रेम जे आहे ते अगाध असलं पाहिजे. कारण एवढं मोठं ईश्वराचंच दूत त्याला म्हटलेलं आहे, त्यांनी पवनपुत्र म्हटलेलं आहे. आमच्या श्वासामध्येच जो आहे म्हणजे निरंजन आणि अंजन असे 2 शब्द आहे. निरंजन म्हणजे ज्याच्यामध्ये दाग नाही, आणि अंजन म्हणजे म्हणजे आहे ती प्रकृती. तर हा अंजनी पुत्र पवनसुत नामा पुढच्या याच्यामध्ये आलेला आहे, रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवनसुत नामा. अंजनीची गोष्ट सुद्धा या ठिकाणी सांगितली जाते की म्हणजे गौतम ऋषी आणि अहिल्यापासनं हे होते दोघंही, आणि जेव्हा अहिलीला मुलगा झाला तर तो इंद्राचा तो नाहीये, म्हणून गौतम ऋषींनी त्याचा त्या मुलीचा जो आहे तो काय केला, त्याग केला, नदीत सोडलं. म्हणजे नदीमध्ये ती मुलगी लहान बाळ जे आहे ते गेलं, किष्किंधापर्यंत गेलं, आणि तिथे त्याला या वानरांनी काढलं आणि तिला वाढवलं, आणि नंतर केसरीशी तिचं जे आहे लग्न झालं.
तर असा अंजनी सुत केसरी नंदन अशा प्रकारचं जे आहे ती एक त्या ठिकाणी सांगितलं जाते. म्हणून अंजनी पुत्र पवन सुत नामा, म्हणजे जसं मी सांगितलं की जे आहे ते पवनाचा सुत म्हणून याला म्हटलं जातं, पण खरं म्हणजे वायुदूत सुद्धा म्हटलं जातं. पण याचं जे आहे ते आपल्या जितकं काही ह्या ठिकाणी वायू म्हणून तत्व आहे त्या तत्वामध्ये हनुमानजी आहे असं या ठिकाणी समजायला आपल्याला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर जे आहे ते पुढची हे येते की महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी कंचन बरन बिराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केश. आता आपण थांबणार आहोत थोड्या वेळातच, कारण की आपला वेळ झालेला आहे तसा. पण 2 मिनिटं की महावीर यांनी जे आहे ते कुणाला म्हटलेलं आहे, तर वीर म्हणजे असं की जो शरीराची रक्षा करतो त्याला वीर म्हणतात. महावीर म्हणजे काय तर म्हणजे जो शरीर मन आत्मा असं म्हणूया, जीवात्मा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सर्वांची जो रक्षा करतो त्याला त्यांनी जे आहे ते महावीर म्हटलेलं आहे. महावीर विक्रम म्हटलेला आहे. विक्रम म्हणजे असं की म्हणजे तो विशेष काम त्यांनी केलेलं आहे. हनुमानजींनी सीता शोध केला हे विशेष काम केलं, लंका दहन केलं हे विशेष काम केलं, एवढा मोठं सागर ते हे करून गेले, पोहून गेले, ते विशेष काम केलं. त्यामुळे जे आहे ते हे जे विशेष काम यांनी या ठिकाणी केलं, तर म्हणून त्याला त्यांनी काय म्हटलं, विक्रम. आणखीन लोकांनी विक्रमादित्याशी संबंध लावला की विक्रमादित्य आणि वेताळाच्या ज्या गोष्टी आहे, सुंदर सुंदर गोष्टी त्या ठिकाणी आहे. आणि वेताळ आम्हाला जो आहे तो काय करतो, तो म्हणे काहीतरी सांगून जातो, काहीतरी एक शिकवण देऊन जातो. तर ते सुद्धा जे जी चांगली शिकवण दिली गेली, तर ही चांगली शिकवण हनुमानजीमध्ये होती. म्हणून विक्रम. बजरंगी म्हणजे जे आहे ते त्या ठिकाणी काय होतं, तर म्हणे वज्र होतं. इंद्राने काय केलं की एकदा हा खूप उधम करत होता मारुती, म्हणून त्याला वज्राने मारलं, म्हणून त्याला हनु म्हणजे हनुवटीला लागलं ते. त्याचा अर्थ असाही आहे अध्यात्मामध्ये की ते वज्र म्हणजे ते काय की म्हणजे इंद्र कसा होता तर म्हणे दिव्यताने भरलेला होता, आणि त्या दिव्यतेला जर कोणी खाऊन घेतलं असेल तर म्हणे हनुमानजीने खाऊन घेतलं त्या दिव्यतेला. म्हणजे एक प्रकारे असे म्हणूया आपण की प्रकृतीला त्यांनी खाऊन घेतलं आणि तो प्रकृतीच्या पलीकडे झाला. आणि कुमती निवार सुमती संगी म्हणजे जे आहे ते यांच्या हनुमान चालिसा वाचण्याने आपली कुमती जाते आणि काय होतं तर म्हणे सुमती येते. कुमती जाऊन काय होतं तर म्हणे सुमती के संगी, म्हणजे सुमति के साथ जो है वो अपनी बुद्धि हो जाती है, मला अपनी बुद्धि जो है वो जागृत हो जाती है. अशा प्रकारचं जे आहे ते पॉवर आहे हनुमानामध्ये. तर असं हे की पुढचं जे आहे त्यांनी दर्शन दिलेलं आहे की हनुमानाचं दर्शन कसं होतं की कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केशा, म्हणजे हे सगुण स्वरूप त्यांचं कसं होतं हे सर्व वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे की जय 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 हनुमान गुसाई, म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, की त्याची जय जयकार केला हनुमानाचा, की ज्यांना इंद्रियाचा कंट्रोल आहे. कृपा करो गुरुदेव की नाही, म्हणजे गुरुदेव जशी कृपा करतात तशी हनुमानची कृपा करतो, गुरुदेवा समान असं म्हटलेलं आहे. आणि जो सतबार पाठ कर कोई छुटई बंदी महासुख होई, म्हणजे त्यांनी म्हटलं त्यांनी सतबारचा अर्थ एवढाच घ्यायचा की वारंवार जो याचा पाठ करतो, अर्थरूप पाठ करतो, अर्थपूर्ण पाठ करतो, हे अत्यंत आवश्यक आहे. 7 वेळा की 100 वेळा असा त्या ठिकाणी जाऊ नये, पण आपण असं सांगावं की वारंवार याचा जो पाठ करतो आणि सर्व आठवतो, हा सर्व आध्यात्मिक अर्थ त्या ठिकाणी आठवतो. छुटई बंदी महासुख होई, त्याला महासुख होतं. म्हणजे सुखनी म्हटलंय, महासुख म्हटलंय, म्हणजे सुख कानी म्हटलं तर म्हणजे विषयात जे सुख होतं ते काहीतरी होतं जातो, पण महासुख कसं आहे तर म्हणजे ते येत नाही जात नाही. अशा प्रकारचं ते महासुख होई. जो य पडे हनुमान चालिसा होय सिद्धिसा की गौरीसा, म्हणजे त्याला गौरी नंदाचं त्याला जे आहे ते दर्शन होईल, लाभ होईल असं म्हणूया आपण त्याला. आणि तुलसीदास सदा हरिचेरा की जे नाथ हृदयमय डोरा, म्हणजे तुलसीदास जो आहे तो हरीचा दास आहे आणि माझ्या हृदयामध्ये हे देवा तू वास्तव्य कर, अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केली आहे. तर आपण सुद्धा या ठिकाणी हीच प्रार्थना करून की आमच्या हृदयामध्ये मारुतींनी वास्तव्य करावं आणि हा हनुमान चालिसाचा जो आहे तो आम्ही आध्यात्मिक अर्थ अशा प्रकारे समजून आणि जास्तीत जास्त समजून, बाकी ओव्या घेतलेल्या नाही वेळेमुळे, तरी पण म्हणजे आहे ते आपण त्याचा अर्थ जर वाचला तर हे सर्व आपल्याला आकलन होईल. कारण त्याचं सेटिंग सुरुवातीला जे आहे ते 2 दोह्यामध्ये जे केलेलं आहे त्या सेटिंग एकदा आपल्या लक्षात आलं की नंतरचा जो ओव्यातला अर्थ जो आहे, चौपायातला अर्थ जो आहे तो आपल्याला समजतो. मी आता या ठिकाणी विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. परमार्थ साधन आपल्याला मदत व्हावी म्हणून मनाच्या श्लोकामध्ये पहिला श्लोक जो आहे हा गणपतीला नमन केलेला आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमु शारदा मूळ चत्वारवाचा गमुपंथ आनंत या राघवाचा. तसंच अजून एका स्फुट रचनेमध्ये हनुमंतावरच्या स्फुट रचनेमध्ये समर्थांनी जे वर्णन केलंय हनुमंताचं की त्याची सुद्धा परमार्थामध्ये आपल्याला कशी मदत व्हावी यासाठी फक्त तेवढी ओवी आपण त्यातली बघूया. आमुचे कुळी हनुमंत हनुमंत आमुचे मुख्य दैवत तया वीण आमुचा परमार्थ सिद्धीदन पवे सर्वथा श्रीराम. हे हनुमंताचं त्यांनी स्तवन केलेलं आहे. तसं परमार्थ मार्गात आपल्याला मदत व्हावी म्हणून या हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर कालच्या पावन पर्वावरती हनुमंताला वंदन करतो. परमपूज्य डॉक्टर काका यांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना वंदन, आपल्या सर्वांनाही वंदन. आणि श्लोक म्हणूया एकत्र आणि त्यावर पुढचा विचार आपण करूया. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परीयंतरी सज्जनानी भवावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाच्या अनुषंगाने आपण एक काही मुद्दे जे मागे बघितले होते 2 कथांच्या माध्यमातून. एक आपण राणूबाईंचं चरित्र बघितलं होतं, राणूबाई आणि समर्थांचे आई वडील राणूबाई पंत. आणि त्याच्यानंतर अजून एक छोटीशी एक धात कथा आपण बघितली होती. आणि तात्पर्य त्याचं हे होतं की आयुष्यात आपल्या जवळच्या धनाचा उपयोग हा केवळ सत्कार्यासाठीच झाला पाहिजे याचा एक आपण कटाक्षाने इथं विचार केला पाहिजे. आणि दुसरं आहे की आपली तेवढंच धन आहे का, फक्त संपत्ती जी असते तेवढंच धन आहे का, नाही तर आपलं शरीर हे सुद्धा आपलं धन आहे, आपलं मन हे सुद्धा आपलं धन आहे आणि आपले श्वास हे सुद्धा आपलं धन आहे. तर आपल्या शारीरिक मानसिक आणि श्वासांच्या शक्तीचा भगवत कार्याकरता आपल्याला उपयोग करता आला पाहिजे आणि त्याचा कुठेही दुरुपयोग होता कामा नये यासाठी आपण प्रयत्नशील राहिला पाहिजे. नातेवाईकांसाठी आपण सर्व काही करतो पण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत नाही. मी त्यांचं फक्त देणं लागतो या भावनेने जो करतो, अत्यंत पवित्रतेने करतो, त्यात कुठेही नकारात्मकता नसते, कुठलीही अपेक्षा ठेवत नाही आणि कुठल्याही त्राग्याने तो करत नाही, अतिशय आनंदात जगतो, त्यालाही जीवनाची परिभाषा कळलेली असते. हे आपण इथं लक्षात घ्यायला हवं आणि त्याप्रमाणे आपलं तन मन धन हे त्यासाठी आपण आपलं वापरलं पाहिजे. कालिदासासारखा महान कवी आपल्याकडे होऊन गेला, त्यांनी रघुवंश शाकुंतल हे ग्रंथ लिहिले आणि असं सांगतात की जर्मन कवी गट्टे किंवा गोळत असं काहीतरी त्याचा उच्चार होतो आणि तो म्हणे हे रघुवंश शाकुंतल जे आहे हे डोक्यावरती घेऊन नाचला होता आणि त्याच्या पुढे त्यांनी ज्या काव्यरचना केल्या त्यामध्ये सगळं त्याचं प्रतिबिंब दिसतं. असंच त्याचा एक ग्रंथ होता रघुवंश. म्हणजे रघुकुळातले जे सगळे राजे होते त्यांचं त्यांनी चरित्र वर्णन केलेलं आहे. त्याचं कारण काय की रामात इतके सद्गुण का, हे जेव्हा याचा त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की आधीच्या त्याच्या रामाच्या ज्या पिढ्या होत्या इक्ष्वाकू रघु वगैरे सगळे अज दशरथ वगैरे यांच्या सुद्धा कुठले ना कुठले काही सद्गुण होते. म्हणजे उदारता, राम उदार होता, राम सुंदर होते दिसायला, राम दानशूर होते, राम पवित्र होते, राम एकबाणी होते, एक पत्नी होते, एक वचनी होते आणि गोसेवक सुद्धा होते. तर हे सगळे गुण एकत्र आले कुठून या रामांमध्ये? तर त्यासाठी आधीच्या ते त्यांचे जे वंशज आहेत श्रीरामाच्या याच्यातले त्या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि ते लिहिता लिहिता तिथे एक राजा दिलीपाची कथा येते. कारण हे कुठलेही गुण जर का बघितले तर श्रीराम हे त्याच्या परमोच्च शिखरावरती आपल्याला आहेत हे आपल्या लक्षात येतं. आणि राजा दिलीपाची तिथे कथा येते की त्यांनी म्हणे की 50शीला जवळपास तो आला होता आणि त्याला मूलबाळ नव्हतं, ही एकच खंत होती, बाकी राज्य अत्यंत कुशलतेने सुरू होतं. आणि त्यामुळे त्याच्या असं मनात आलं की आता हे गुरु वसिष्ठांना विचारावं हे का झालंय. कारण असं होतं की कालिदासाने एक ते वर्णन केलेलं आहे की सोहमा जन्म शुद्धा नाम, म्हणजे जन्मजन्मी ही मंडळी शुद्ध आहेत असं त्याच्या लक्षात आलेलं की एक दिवस शुद्ध आहेत असं नाहीये. नाहीतर मग एकादशीला शुद्ध आणि द्वादशीला बेशुद्ध अशी जी अवस्था असते तशी कुठेही अवस्था या
पूर्वजांच्या चरित्रात कुठे त्याला दिसत नाही. आणि त्यासाठी सॉक्रेटिसचं एक वाक्य आहे, मला फार आवडतं, ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं, की देर आर नो मोरल हॉलिडेज. म्हणजे चांगल्या सवयींसाठी किंवा चांगल्या गुणांसाठी ही कधीही सुट्टी नसते. उलट किती अडचणी जर आल्या तरी आपण त्यावरती मात करून आपल्या सद्गुणांचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या जवळच्या सद्गुणांचं रक्षण केलं पाहिजे, ते आपल्यापासून दूर जाता कामा नये, असं असं त्याचा अर्थ आहे. आणि यामुळेच आपल्या पुढल्या सर्व पिढ्यांना प्रेरणा देणारं रामाचं मंदिर हे अयोध्येमध्ये गेल्या 1 वर्ष 1.25 वर्षापूर्वी जे उभं राहिलं होतं, लोकांनी त्याच्यासाठी म्हणूनच देणगी दिली होती. त्याचं कारण ते आमच्या अध्यात्माचं मंदिर आहे, आमच्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारी ती वास्तू आहे, त्यासाठी म्हणून. आणि मुंबईच्या एक आजीबाई होत्या, तुम्हाला माहिती आहे, त्यांनी आपलं सर्व पेन्शन त्यासाठी देऊ दिलं. प्रश्न पैशाचा नाहीये, दान हा मुद्दाही नाहीये, पण या चांगल्या कार्यात योगदान हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर तसं राजा दिलीपाच्या चरित्रामध्ये आपण आपल्याला बघता येतं की गुरु वसिष्ठांकडे ते गेलेले आहेत आणि मुलबळने अशी खंत व्यक्त केलेली आहे. आता वसिष्ठांकडे ते गेल्यानंतर भूत भविष्य वर्तमान जे असं त्रिकाळाचे ज्ञान असं समर्थ म्हणतात. या ऋषींना सर्व तिन्ही काळातलं ज्ञान असतं. फॉर एक्झाम्पल आपण असं समजा सोनोग्राफी हल्ली आपण करतो कुठल्या आजारासाठी, सोनोग्राफी यंत्रात सध्या काय आहे ते कळतं, पण जुनं काय कळत होत नाही. तर मागच्या जन्मातलं कळण्याचं कुठला तो प्रश्न असते, हे गेल्या जन्मी काय काय दगड टाकलेले आहेत, म्हणजे कुठले स्टोन आहेत हे त्यात कळतं, जे सोनोग्राफी आता फक्त आत्ताच कळतं. किंवा सत्कार्य केलेली ती सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या संतांना ते माहिती असतं की यांनी मागच्या जन्मी काय उद्योग करून ठेवलेत, काय सत्कार्य केलेली आहेत, पुढे काय होणार हे सुद्धा त्यांना कळत असतं. आणि आत्ताच मी क्रियमाण कर्म स्वातंत्र्य जे आहे ते किती सामर्थ्याने वापरतो याचाही त्यांना अंदाज असतो. म्हणून संत अलौकिक चमत्कार करून दाखवतात. आणि चमत्काराची अशी एक व्याख्या आहे स्वामी विवेकानंदांनी केली की विज्ञानाला जे कळत नाही ना त्याला चमत्कार म्हटलं जातं. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप माहीत नसणे म्हणजे मग ते त्याला चमत्कार म्हटलं जातं. तर वसिष्ठांकडे गेल्यानंतर वसिष्ठ सांगतात की अरे एक काळ असा होता की तू देवाधिकांना युद्धामध्ये मदत केली होतीस, आणि त्यासाठी तू जेव्हा स्वर्गामध्ये गेला होता आणि देवाधिकांना मदत केली होती, इंद्राने तुझा दरबार भरून मोठा सत्कार वगैरे केला, आणि परत येत असताना एका चौकात एक कामधेनू होती, ती कामधेनू आडवी गेली, पण तू तिला नमस्कार केला नाही आणि तू तसाच निघून आला. म्हणजे तू हे मुद्दामून केलं असं नाहीये, पण तुझ्या ते लक्षात आलं नाही, तू विसरला असते, आणि पण ती चूक ग्राह्य धरली गेली, आणि त्याचा परिपाक असा झाला की तुला आता मुलबाळ नाहीये म्हणून. तर मग आता याच्यावरती उपाय काय? तर त्यासाठी वशिष्ठ म्हणतात तू असं कर, माझ्या आश्रमामध्ये ये काही दिवस, नंदिनी नावाची जी गाय आहे तिची सेवा कर, आणि मग तुला जर का त्या सेवेचं तुला ते फळ म्हणून तुला काहीतरी मुलबाळ होऊ शकतं. आणि त्याप्रमाणे राजा दिलीप हे वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले. आता राजा दिलीप तिथे गेलेले आहेत, म्हणजे त्यांची पत्नी सुदक्षिणा ही सुद्धा गेलेली, म्हणजे वेगळं सांगावं लागायची गरज नव्हती. नवरा गेला की तिथं पत्नी आहेच. कारण असं आहे की अ, आता हे अलीकडे झालेले स्त्री पुरुष समानता वगैरे, स्त्रीचे अधिकार, पण आपल्याकडे शास्त्र असं सांगतं की 2 शरीर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा आत्मा सुद्धा एकच मानलेला आहे. आणि जगातली ही दुसरी कुठलीही संस्कृती सांगत नाही, आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून पती पत्नींना आपल्याकडे समान अधिकार असं म्हणत नाही, 2 वेगळे मानले तर समान अधिकार येतात. पण दोघं जर का एकच असले तर तिथं मग अधिकाराचा प्रश्न येत नाही. बघा, काही भागात पद्धत आहे आपल्याकडे नवऱ्याला मालक म्हणण्याची, आणि नवरा सुद्धा बायकोला मालकीणबाई म्हणतो किंवा धनी म्हणतो. अ, बायको नवऱ्याला धनी म्हणते, तिला धनीण म्हटलं जातं. अगदीच ग्रामीण भागात असेल तर कारभारी म्हटलं जातं नवऱ्याला, आणि बायकोला कारभारीण म्हटलं जातं. असो ही नाममात्र उदाहरण आहेत. पण ती सुदक्षिणा जी आहे ही सुद्धा जाते तिथे. आणि हा आपला तिची रोज स्वच्छता करणं, तिला ती बाहेर पडल्यानंतर तिच्या मागे मागे जाणं. त्याचं कारण असं की कुठे जंगल आहे मोठं खूप, तिथं कुठल्या सिंहाने कुठल्या श्वापदाने तिच्यावरती हल्ला करायला नको, तिला खायला नको वगैरे, म्हणून हा तिच्या मागे जातो. ती बाहेर पडल्यानंतर सुदक्षिणेने तिचा गोठा स्वच्छ करावा आणि टापटीप ठेवावा, या प्रकारचं असं 21 दिवस जातात. एक दिवस असं होतं, 21 दिवस हे संपल्यानंतर ती गाय अशीच नंदिनी नेहमीप्रमाणे बाहेर पडल्यानंतर काय तिच्या अंगात वारं शिरतं माहिती नाही, ती शेपटी अशी ताठ होते तिची, आणि ती उधळते आणि अशी सैरा वैरा धावत सुटते. दिलीपच्या मनात जी शंका आलेली असते
त्यामुळे तो तिच्या मागे धावत सुटतो. ती कुठे जाते, इकडे जाते, तिकडे जाते, तिच्या मागे हा धावतोय. आणि शेवटी एका देवदार वृक्षाजवळ ती गाय येऊन थांबते, नंदिनी येऊन थांबते. आणि याच्या जे मनात येत असतं तेच नेमकं होतं. तिथे एक सिंह त्या नंदिनीला पकडतो आणि आपला पंजा असा उगारतो आणि तिला तो मारणार एवढ्यात राजा दिलीप तिथे जाऊन पोहोचतो आणि त्याला सांगतो, त्या सिंहाला सांगतो की अरे तिला असं मारू नको, तिला हे करू नको, मी तुझी प्रार्थना करतो. तो सिंह सुद्धा मनुष्यवाणी तो धारण करतो. यातंत आता हे घाईच सांगतोय सिंह सुद्धा सांगतो की बघ, मी शंकराचा पुत्र आहे आणि या देवदार वृक्षाचा म्हणजे चंदन, देवदार म्हणजे चंदन, त्या चंदनाच्या वृक्षाचं रक्षण करण्यासाठी मला इथे थांबायला सांगितलेलं आहे शंकराने. त्यामुळे मी इथं आलो. कारण लोक चोरून नेतात वगैरे, म्हणजे वीरप्पन वगैरे आत्ता नेत होते, तेव्हा सुद्धा नेत असावेत असं त्याचा अर्थ आहे. एनिवे, तर त्या रक्षणासाठी मी इथं आलेलो आहे आणि मी खूप दिवसाचं उपाशी आहे. या वृक्षाचं रक्षण करायचं म्हणून हे ठिकाण मी इथनं सोडू शकत नाही. आणि आयतं मला आता खाणं जर का माझ्या समोर आलेलं आहे तर मी आता ते सोडू शकत नाही. खूप दिवसाचं उपाशी आहे. राजा दिलीप म्हणतो, अरे तू थांब, तू तिला मारू नको, मी दुसरं काहीतरी तुला हरिण मारून आणून देतो, दुसरी काहीतरी व्यवस्था करतो तुझी, पण तिला मारू नकोस. तो म्हणतो की हे बघ राजा, मी सिंह कधीही अवलंबून राहत नाही, स्वतः शिकार करून मी खात असतो. त्यामुळे हे मला जमणार नाही आणि मी गायच खाणार वगैरे. पुढे तो श्लोक येईल, पुढचा श्लोक आहे, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति पाप बुद्धी रे, अति स्वार्थ बुद्धीने रे पापसाचे. तसं दुसऱ्याचं मी खाणार नाही, जे माझ्या समोर आता आलेलं आहे तेच मारून मी खाणार वगैरे. राजा दिलीप त्याला पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करतो आणि म्हणतो, तुझी दुसरी काहीतरी व्यवस्था असेल तर ती मी करायला तयार आहे आणि तू पाहिजे तर अजून काही सांग, पण हिला मारू नकोस. सिंह म्हणतो, ठीक आहे, मी तुला खातो, तुला चालणार आहे का? राजा दिलीप म्हणतो, काहीही हरकत नाही, माझी तयारी आहे, पण तू तिला सोड. राजा दिलीपला आपली पाप, आपली कर्म, आपली सर्व आठवत असतात. वसिष्ठांचा उपदेश सुद्धा आठवत असतो की या गायीचं रक्षण जर का तू केलंस तर पुढे तुला मूलबाळ होईल. मग राजा दिलीप त्या सिंहाला अट घालतो, ठीक आहे, तू त्याला सोड, त्या नंदिनीला तू सोड, आधी तिला लांब जाऊ दे आणि त्याच्यानंतर मला खा. नाही तर असं नको व्हायला की मला खाल्लं नंतर त्या नंदिनीला खाल्लं. ती नंदिनी लांब कुठे दूरवरती जेव्हा अगदी नजरेच्या टप्प्यात येईन अशी होते, तेव्हा राजा दिलीप म्हणतो, आता मला खा म्हणून. आणि सिंह राजा दिलीपच्या जवळ येतो, असा पंजा मारतो. तो दिलीपची परीक्षा बघतोय. आता दिलीप पुन्हा एकदा क्षमा मागतो का मला सोड म्हणतोय का? परंतु राजा दिलीप तसं काही करत नाही. आणि तिथं सिंह जो असतो, ज्याने ते रूप घेतलेलं असतं, ती कामधेनू असते, जी आडवी गेलेली असते स्वर्गामध्ये. आणि दुर्लक्ष होऊन राजा दिलीपाने तिला नमस्कार केलेला नसतो. ती प्रगट होती तिथे, आणि मी तुझ्यावरती प्रसन्न झालेले आहे. आता असं कर, तू घरी जा, त्या नंदिनीचं दूध काढते, पी, आणि तुला मी आशीर्वाद देते की तुझ्या घरात तुझ्याच पोटी काय, पण पुढचे सगळे पुत्र आणि कन्यारत्न जी जन्माला येतील ती सगळी लोक त्यांचे आयुष्यभर सेवा करतील, पूजा करतील. राजा दिलीप म्हणतो, नाही, तसं नाही, मी आता घरी जाईन, आधी त्या नंदिनीला छान स्वच्छ आंघोळ घालीन, तिला वासरू एक झालेला आहे, आधी त्याला दूध पाजील, त्याच्यानंतर राहिलेलं दूध मी काढीन, ते वसिष्ठांपुढे ठेवीन, आणि त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या आज्ञेनेच मी त्या दुधाचं सेवन करीन. आणि असं म्हणून तिथून ती कामधेनू जी असते ती सुद्धा अंतर्धान पावते. राजा दिलीप वसिष्ठांच्या आश्रमात येतो आणि जे सांगितलं त्याप्रमाणे करतो. आणि पुढे राजा दिलीप म्हणजे रघुवंश त्याच्यानंतर पुढे वाढलेला आहे. सांगण्याचा हेतू असा की देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, म्हणजे हे यशरूप, हे जे पंचभूतांनी बनलेलं जे आपलं शरीर आहे ना, त्याला फारशी किंमत देऊ नये. आणि यशरूप राहणारं आपलं, आपल्या चांगल्या कर्मानंतर यशरूप राहणारं जे शरीर आहे ना, त्याची चिंता व्हावी. आणि आपली आठवण आल्यानंतर सज्जनांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, किंवा सज्जनांना आनंद झाला पाहिजे, लोकांना प्रसन्न वाटलं की काय माणूस होता, अशा प्रकारचं एक ती भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून देहत्यागिता कीर्ती मागे उरावी या पहिल्या चरणासाठी आणि दुसऱ्या चरणासाठी की मना सज्जना ह्याची क्रिया धरावी, अशा प्रकारचे आपले कर्म असावेत. म्हणून आपण राजा दिलीपाची कथा इथे बघितली. अजून पुढील चरणांचा विचार आपण पुढे करूया. आणि यातनं खूप चांगला बोध घेता येण्यासारखा आहे. याचा सविस्तर जर का अभ्यास केला तर आपल्याला कळतं, आपल्या प्रत्येक कृतीवरती, आपल्या प्रत्येक कर्मावरती, आपल्या प्रत्येक ऍक्शनवरती जर का आपलं लक्ष ठेवलं
आणि हे योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार जर का आपण केला तर आपल्याला सुद्धा अशी संधी प्राप्त होऊ शकते. इथं बोलून मी एवढं बोलून मी थांबतो इथे. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम्.